पुन्हा सांगा. जुना रेकॉर्ड अशा ह्या नोंदी ज्या कागदपत्रांमध्ये होत्या अशी नवीन कागदपत्रांची आपण एक सूची तयार केली. जसे जेल रेकॉर्ड आहे, कोर्टातला रेकॉर्ड आहे, अनेक वेगवेगळे रेकॉर्ड किंवा सेवा पुस्तकातले काही नोंदी असू शकतात. रेव्हेन्यू सातबाराच्या उतरणे किंवा तुमचे खासदार पत्र आहेत, बक्षीस पत्र आहेत, अशा अनेक प्रकारचे विविध दस्तऐवज आपण सांगितलं की आपण शोधू आणि त्याच्यामध्ये काय नोंदी असतील एखाद्या माणसाची कुंभी मराठा कुंभी तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करू. या जुन्या नोंदी तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या आणि त्या लोकांना अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदीपत्रामध्ये माझी कोणती मराठा नोंद आहे ती त्यांना इतके वर्ष सापडत नव्हती. तुम्ही शोधून दिली ती आता उपलब्ध झाली. 58 लाख नोंदी शोधून काढल्या तुम्ही. अशा असे अनेक कागदपत्र म्हणजे जे आपण पूर्वी 5-6 फक्त दस्तऐवज होते त्याच्याऐवजी आपण 40 किंवा 41 नवीन दस्तऐवज आपल्या नियमांमध्ये बदल करून नियमांमध्ये आणले आणि त्या दस्तऐवजांमधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईटवरती आणलेल्या जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतो. आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी वेबसाईटवरून घेईल त्याने त्याचा उतारा त्याला मिळतो, त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो. असे अनेक दाखले लोकांना मिळून जातात. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. झालं मला क्लिअर. मला काय पाहिजे ठीक आहे सर. मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा नाही 1972 लिहा. तुम्हाला काय लिहायचं मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या. तुम्ही जे म्हणताय ना ही वाटप हे सगळं खोटं. हे जुनं वाटत झालंय ना. त्याने मला जुन्याच कशाला आणले ते त्याने नवीन 58 सांगितलं ना. आतापर्यंत काय दाखले दिले ते काही धरणास होण्यापेक्षा आतापर्यंत दुसऱ्याचं काय करायचं म्हणतं आम्हाला तसं नाही. मला बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. हे तर ठीक आहे, याची कार्यवाही सुरू ठेवली त्याने सत्र दिलं. 58 लाख नोंदी त्यांनी नव्यानं शोधल्या. जुन्याच होत्या पण जसं की आमची नोंद आहे पण आम्हाला माहित नव्हती त्यांनी शोधून काढला. बरोबर. आणि आपल्या हैदराबाद दिल्लीच्या म्हणणं तसं नाहीये इथं. कागदात तसं म्हणणं नाहीये. कागदात तसं म्हणणं नाहीये. कागद आपल्याला काय करावं लागेल. 58 लाख नोंदी आपल्याला मिळाल्या. हा त्याचे 58 लाख त्याची प्रमाणपत्र दिली आहेत ती दिली आहेत ती नाही दिली त्यांनी काय होईल. हा बरोबर. एकदम सोपं आहे. तसंच सोप्या पद्धतीत तेच म्हणतोय मी रोज तेच म्हणतो. दिला पाहिजे ह्या पद्धतीने दिला पाहिजे. जिल्हा नोंदणी ही जिल्हा न्याय नोंदी जिल्हा नोंद तेव्हा मला साहेबांनी मंगल प्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांनी मुंबईत दिलं. सामंत साहेब हे आपण अपडेटेड आता आहे. याला अपडेटेड आहे. आत्ताच अपडेटेड आहे. सामंत साहेब आपण याला सोप्या पद्धतीत करूया. तुम्ही ही 58 लाख नोंदींची यादी यांच्याकडे आहे. नको दादा ऐका ना. दादा तो तिथे ते आपण बाजूला ठेवू. दादा ते बाजूला समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिले आमच्यात पोचून इथं मी सोपं करतो. आता हे बाजूला ठेवू. 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आहेत त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिले देऊन टाक. राहिलेले देऊन टाक. तुम्हाला जी 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे हार्ड डिस्क दिली आहे नाही म्हणजे ती देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफर्केट करून देतो. त्याच्यामध्ये पण आकडेवारी तुम्हाला आहे. 58,90,155 नोंदी आढळल्या. त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,817 58,26,869 जे आहे ते अपलोड झाले वेबसाईटवर. बरोबर. वरी व्हायच्या म्हणजे तिथे जास्तीत जास्त 7-8 हजार 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र किती लोकांनी मागितलं 14,31,634 बरोबर आहे. आणि उरलेल्यांचा जो आता विषय आहे आता आपण 14 लाखांचं मागितलं
मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 1747 आणि नामंजूरची संख्या आहे 5000. आता आपल्या याच्यामध्ये काय की 58 लाखामध्ये उरलेले जे आहे त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. 14 लाख सोडून 14 लाख बरोबर हा बरोबर उरलेले आहे. द्या. आपण विषयावर आलो बरोबर. आता 52 रुपयाचं टेस्ट केले 22 लाख आम्ही वाटप केले, राहिलेले द्या. द्यायला. ही त्याची यादी हा ही आजची अपडेटेड यादी. आजची update. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू. बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक लावू. नाही, एक मी सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला. तुमच्याकडं तलाठी ग्रामसेवक यंत्रणा उभी आहे. त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत. उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्यांना सांगा तुमची सापडली तहसील जाऊन काढण्यात नको. यादी लावा. यादी लावून टाका, नाही तर सांगून आम्ही म्हणतो आम्ही ग्रामपंचायतला यादीच लावून टाकू. एके दिवसात उद्या देत आम्ही, एके दिवसात. नाहीतर मग जिल्हानी आहे जे पत्रक असतात नाही नाही हे सोपं तुमच्याकडे आहे. यंत्रणा आहे ना. सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली. त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधला की तुमची नोंद सापडलेली त्याच्यावर तुमचं नाव लावलेलं त्याला नसेल काढायचं मग नका काढू. याप्रमाणे हे दाखल करा कागदपत्र पाहिजे तर त्या 20 लोकांना तो आणखी लेखी पण आम्हाला पाठवून 28 तारखेला तुम्ही यादी नुसती द्या. रेकॉर्ड हा बघा 58 लाख वाढले. दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की त्याला ते लावतील आणि फोटो सोबत काढतील. करीनाच नाही, मरमर व्हायला चालली म्हणतो ना. आम्ही रोज मिळत काय म्हणतो आम्ही रोज तेच सांगतोय. सामंत साहेबाची आणि लाडभोची मरमर व्हायला चालली. आम्ही रोज म्हणतो ना मीडियात, काय अंधारात म्हणतो का काय. आणि आमचं तेवढंच भांडण आहे ना. भांडणच कोणचं आहे. झालं सोपं पद्धत राजेंना गौड भाऊ तुमच्या त्याच्यामध्ये फक्त काय करायचं अजून खालच्या स्तरावर जाऊन ती यादी द्यायची. ग्रामपंचायत हा हे लावली. जे अपलोड झालेले आहे आता ना हे सांगतो, शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतली. शिबिरं म्हणतोय आता बंद पडली. परत चालू. शिबिरं घेतले म्हणतोय. मी लाड बोलतोय त्याच वेळेस सांगितलं होतं त्यांनी शिबिर घेतली, शिबिर सुरू करा. पण आता ते काय व्हायला लागले त्यांची बी अशी उदयराव व्हायला लागली. दादाजी सोपं सांगतायत ना की एका गावामध्ये उदाहरणार्थ 50 नोंदी सापडल्या आपल्याकडे अपलोड झाल्या. ती अपलोड मध्ये 50 नावं काढायची. त्याच ग्रामपंचायतीवरती ती 50 नावांची यादी लावायची आणि त्या 50 नावांना इंडिव्हिज्युअल आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवक दोघांनी संपर्क साधून तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे, तुम्ही दाखला काढायची प्रक्रिया सुरू करा, एवढं त्यांना फक्त कळवायचं. दाखला काढण्याची कागदपत्र देण्याची जबाबदारी त्यांची. 58 लाख टोटल नोंदी शोधल्या त्याच्यामध्ये ज्यांना दाखल झाले ते सुद्धा नाव आहे नाही नाही वर्षी द्यायची नाही मला नको बोलायला. मी आता बोललो माझी होणार नाही. आपण जे मला म्हणतो ते दुखवायचं नाही. माझ्यामध्ये कसलं काही दुखवायचं नाही तुम्हाला नाही. कोणालाच. नाही, माझं- मी क्लिअर करून माझं- घेतलं. नाही नाही, तुम्ही आता इंग्लिश जोडी 2-3 शब्द तरी त्यांचा वाढ असं टेन्शन नाही तर काय. मी ऐकलं, मी सामंत साहेबाकडे बघत नव्हतो. दाटून मी मान हलतो असं मग तुम्ही काय म्हणतात का ते ऐकतो तेच विचारत केस पडायचं काय मी त्यांना एखादा बढती मिळायचं कुठं होईल ना टमरळ त्यांचं. सरकारला धरून चालायला लागतंय, त्यांना धाक पडतो तुमचं. तुम्ही लगेच सोपे का बाबा. हॅलो एक मिनिट हॅलो 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 हा ते आपले हे बोलतात उदय सामंत साहेब बोलतात. सर नमस्कार. हॅलो 28 मध्ये कमी नाही करत. तेच त्यांना म्हणायचं की सोप्या पद्धतीत सांगतील आम्ही त्याला उद्या बघू. ते नोंदी आहे त्याच्यात ना. आता इथं सर्व सर्व मुद्दा आहे. अपडेटेड केलेलं बघा दादा. राज्यात आढळलेल्या कुणबी मराठा कुणबी जातीच्या शिंदे जिल्ह्याने साहेब आहे म्हणले ना, ना. कधीपासून गठीत केल्यापासून त्यांना आज अखेर 31/7 अखेर त्यांनी ती 58 लाखाची यादी दिली. $58 लाखाची यादी एकूण आणि विभाग वार दिली. बरोबर. हे जिल्ह्यात एवढे सापडले तेवढे सापडले. हे तसं नाही म्हणत. हे काय म्हणते तर 86 पासूनचं लफडं आहे.
मागच्या मिळालेल्याच काय करायचं शोधून तुम्हाला? तुम्ही नवीन दस्तावेज शोधला. मागच्याने घेतलं की मोकळा झाला घेऊन. हे नईला तुम्ही दिलंय, हे ज्यांचं असून सोन्याचा हंडा असून तुम्ही दिलाय. तुम्ही म्हणता ते तुमचा नाही, ते पहिलाच होता, असं नाही चालणार. कारण हे मी 15 वेळेस विचारलं, एकदा नाही. मी वाशीला गेलो त्यावेळेस स्पष्ट विचारलं. मंगल प्रभात लोढा साहेब तिथं होते आणि केसरकर साहेब होते, दोघंच होते. मी त्यांना विचारलं, बाबा ही तुम्ही आम्हाला 20,000 लाख म्हणा, नाही तर 200 सापड्या म्हणा, पण खरं समाजाला बोला. त्यावेळेस 54 लाख पाहिजे. तर मग डाटा दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊन आला. म्हणजे 58 लाख नाही तर 57 लाख नव्यानं सापडल्या. खूप झाला समाज. मधल्या काळात आम्ही मुंबईला निघालो. निघण्याच्या काळात शिंदे समितीनं नोंदी शोधल्या पुन्हा 1 लाख, मग त्या पुन्हा 58 झाल्या. बरोबर. आणि आता तुम्ही त्या कमी कराल. म्हणजे आम्ही मुंबईकडे 58 हलवतच नाही ना आपण आकडा. नाही 58,26,000 जे अपलोड झालेलं आपण बदलतच नाही आता. पूर्वीच्या धरल्या. पूर्वी धरत काय समजायचं? पूर्वीचं एखाद्याला वावर आहे, तुम्ही ते कशाला 7-12 धरलाय? आम्ही शेजारचं जे पडत पडलेलं आहे ना, ते म्हणतोय आमचं आहे. तर तुम्ही जुना दस्तावेज शोधला की हो हे तुमच्याच आजोबा कोणत्याच्या नावावर आहे. नवीन शोधलंय आमचं हे तुम्ही. त्याला आता जो मी पर्याय सांगितला ती एकदम बेस्ट. बेस्ट, त्या पर्यायाने आपण जाऊ. माझी हरकत नाही का? समजलं का? बरोबर. 58 लाख नोंदीची आधी चिपकून टाका पहिल्यासारख्या आणि त्यांना म्हणा 28 ऑगस्टच्या आत देऊन टाक. चल हे काम करू नका. आता जे शिंदे साहेबांच्या माझ्या किंवा आपल्या समजण्यामध्ये तुमचं आमचं अडाणी मत आहे. परंतु 58,23,000 आपण हे नवीन म्हणतो, बरोबर. त्यांचं म्हणणं आहे की एकूण त्या नोंदी आम्ही शोधल्या तर 58 लाख आहे. आणि त्याच्यामध्ये जे आम्ही आता ज्या लोकांना दाखले मिळाले असतील वगैरे तो आकडा वेगळा. तर माझी विनंती काय आहे की आपण म्हणण्याप्रमाणे हा जो नवीन असेल 58 लाख शोधला आहे, किती लोकांना आता दाखले मिळेल का? मी आज माहिती बोलतो करतो आपल्याला 22 लाख म्हणले ना. तेच म्हणतात. म्हणजे किती उपलब्ध करून 22 लाख म्हणले दिले. ते आकडे नाही, चुकीचे आकडे. तोच मला काय नाही, उंमत नाही, झाली बा आमची, नाही, नाही. लईच फरफट चालली होती आमची. ते काय 22 लाख तर 22 लाख रुपये म्हणजे 58 लाख मग 22 लाख गेले असंच ना. राहील आकडा तो, त्याच्यातून अजून किती नवीन दिले आता ते आपण शोधू. आणि राहिलेलं देऊन टाका. राहिलेलं देऊन टाका. तेच म्हणतो ना मग मी. पण हे नाही, हे मी मान्य नाही. हे 86, 1900 याचा त्याच्याशी काही संबंध नाही. किती तुम्ही ते- मग त्याच्या जुन्या 2 फूट वाटलेल्या असत्या. तो कागद मला देऊन टाक. नाही राहून द्या ना. आता मला माझ्याकडले फायदे होते. एकदा 22,000 लिहून आणते, एकदा म्हणते नाही, 342 दिले हैदराबाद गॅजेट नुसार. सगळा गाठा ठेवलाय तुमचा मराठ्या बरं म्हणून का? आपण यांना वाचायला दिलं पाटलांना. आणि ही जी आकडेवारी समोर येईल ना, तर जर ती आकडेवारी मॅच झाली, आपण जी काही त्यांच्या माध्यमातून गेलेला 2 कोटी मराठी आहे पहिले आरक्षण आहे. तुम्ही ते धरता मग आमच्या ह्याच्यात. जो पुढे नाही तुम्ही आम्हाला काय 58 लाखाला सांगायला मी उदाहरण सांगलं. समजा तुम्ही आम्हाला काय केलंय, आम्ही आरक्षणाची लढाई सुरू केली की बाबा आमचे नोंदी आहेत शोधा. आम्ही नाही शोधित, तुम्ही शोधा. तर एकदा म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो मी, त्यातून तुम्हाला काय घेता येईल ते बघा. आम्ही म्हणलो तर आमजवळ आहे, तुम्ही म्हणले नाही. याला शंभूराजे साहेब आज साक्षीदार आहे. आम्ही गॅजेट आणली आणि सरकारजवळ दिली. म्हणजे शंभूराजे हैदराबाद साहेब गेले. हा हैदराबाद. शंभूराजे साहेबाचा 3 महिन्याने फोन पुन्हा माघारी आला आम्हाला. ते म्हणले आम्ही हाताने घेत नसतो कुणाच्या. शिंदे समिती म्हणली आमचेच लोक घेणार तरच मान्य आम्हाला. म्हणजे एखादा रस्ता करायचा असेल ना तर आम्ही सांगून उपयोग नाही. तुमचा इंजिनियर येऊनच ते रस्ते बनवणार, काय म्हणते त्याला, ते मॅप बनवणार तरच होणार. सरकार दरबार असेल. मग शंभूराजे साहेबात फोन आला. ते म्हणले मी शिंदे साहेबाला पुन्हा सांगतो की विमान घेऊन मी आणि ती समिती आम्ही जातो, तिथं अटेस्टेड करतो आणि मग आणतो. तर शंभूराजेंनी 8-9 हजार पत्र तिथून अटेस्टेड करून आणले आणि मग ते सरकारी खरा दस्तावेज झाला. आम्ही दिला गेला की नाही फेकून. तसं नाही. माझं म्हणणं पाहिजे काय आहे, तुमच्या मध्यस्थी 100% सहमत आहे. त्याच्या नोंदी आहेत त्यापैकी किती लोकांनी दाखले दिले, म्हटले 22 लाख दिले. 22 लाख देऊ आपण बघा. याच्या व्यतिरिक्त आणखी किती लोक दाखले दिले ते आपण वेगळी माहिती देतो तुम्हाला. आणि जे राहिले शिल्लक त्यांनी देऊन टाकायचे. आमची बघ काहीच भांडण नाही. मग दुसरं काय. माझ्यावर करू आपण ते. आणि काय आहे, आता आणखीन पारदर्शकच व्हा. म्हणजे 28 पर्यंत मी सांगतोय, तुमच्या हिताच सांगतोय. मी तुम्हाला भांडत नाही, बोलत नाही, आपल्याला काय पारदर्शक कामे कधी नाही. नाही. सांगतोय पुन्हा एकदा पारदर्शक म्हणजे कोणतं. आता ते म्हणते 22 लाख. कोण? बावनकुळे साहेब. तुम्ही आधी म्हणलात आता 22 लाख नाही. नाही. समजून घ्या, तुमच्या फटक्याबद्दल बोलतोय मी. त्याचे परिणाम काय व्हायला लागलेत लोकांना काहीच कळाना. तुम्ही सरळ सांगा की हे मराठ्याचं मिळाले द्यावं लागेल. तुमच्यावर नका दबाव येऊन देऊ. कारण आम्ही काय ओबीसीचे विरोधक नाही. रिअल ते आज बोलायला तुम्हाला. मग आमचं कमी जास्त कसं होतं? म्हणा ना तुम्ही हे रेकॉर्ड यार द्यावं लागेल यार, तुमचे भाव आहेत ते. बरोबर आहे. जे 58 लाखापैकी जी कार्यवाही झाली ती झाली.
जी राहिली Pending असेल आहे. ते आम्ही लगेच करतो ती जी असेल ती करून देऊन टाकू ते प्रत्येक वेळेस कमी होत आहे ना. नाही हो. नाही याच्यामध्ये अजून एक सर आता सरकारनं खरा आकडा सांगितला होता सामंत सर, 382 प्रमाणपत्र आम्ही गॅजेटनुसार वाटले. आम्हाला ते थोडं पडलो. साहेब आले आणि म्हणले 18,000 वाटले. दुसऱ्या वेळेस म्हणले माहिती हे आकडा चुकीचा दिला अधिकाऱ्यांनी. मग आता तुम्हाला अधिकारी फसवतेत का काय व्हायला लागलंय? त्यांनी कन्फ्युजन इतकं व्हायला लागलं तुमच्यात आणि आमच्यात इतका रोष वाढायला लागलाय. 58 लाख नोंदी सांगितल्या शिंदे समितीने, आता लिहून दिलंय त्यांनीच इथं. ते बिचारे पहिल्यांदा खरं बोलले, नंतर माझाही दबाव येऊ शकतो त्यांच्यावर, तुमचाही येऊ शकतो. आमचा दबाव आमचा दादा दबाव शिंदे साहेबांचं शिंदे काम आता साहेबांचा आम्ही दबाव जवळनं पाडला त्या दबाव पाहिलंय. सगळ्यांवर आहे. आपल्यावर तुमचा आहे. शिंदे साहेबांवर शिंदे साहेब तरी मग सरळ तेच पाडीला मार्गी तुम्ही, काम तरी करणारा तेच पाडीला अधिकारी. तुम्ही सगळ्यांनी मिळून गेले आमचं प्रमाणपत्र रद्द दादा, तुम्ही. अजून एक आकडेवारी लक्षात घेण्यासारखी आहे. तुमच्या शिरसाट साहेबांनी बावनकुळे वाटोळ केलं आमचं. याच्यामध्ये अजून एक आकडेवारी सांगायची. कोकण, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. आता या पेजवरचं तुम्हाला फक्त वाचून दाखवतो. 1,30,30,324 लोकांनी जात पडताळणीचा अर्ज दाखल केला. त्याच्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र किती लोकांना दिलं तर 1,04,546 लोकांना दिलं. आणि नामंजुरांची संख्या 30 आहे. नाही, हे 23 पासून हा 23 पासून ते संपलं. समिती गठीत झाल्यानंतर समिती गठीत झाल्यापासून सांगितलं त्यांनी 31/7/2024 पर्यंत अहवाल दिला शिंदे समितीनं. 24 जात त्यांचं फटा नाही ठरू शकत आपण. नाही ना मग ते समजा हे त्यांनी इथून 23 पासून सांगितलंय म्हणजे गठीत केल्यापासून. तर अखेर पूर्ण दिली त्यांनी इथं 2026 पर्यंत 3 वर्षाचा डाटा दिलाय. अखेर हा 3 वर्षात डाटा दिलाय त्यांनी. मग 1986 हे लफडं आलं कुठून घेण्यात देण्याचं. जर शिंदे समिती असं म्हणते. ते तुमचे थांबा, मी सांगतो साहेब, एकच मिनिट थांबा. ही आढळलेली संख्या शिंदे समिती सांगते. आढळलेली संख्या स्कॅन केलेत तुम्ही किती? 58 लाख स्कॅन केलेत. संकेतस्थळावर अपलोड किती केले तुम्ही? 58 लाखचे 58 लाख केले. पुढे राहिले असते. थोडी राहिली. हाती जे काय राहिलं असेल ते आपण वरचे सोडून देऊ. थोडंसं काय होत नाही. हातमोडी असते आमच्याकडे शेंगा करायला गेल्यावर, तशी ती वरची सोडून देऊ आपण थोडक्यात. आता काय करता मग आता? अर्ज प्राप्त झाले त्यांच्याकडे 14 समजा, लाख 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले. व्हेरिफिकेशन तुम्ही प्रदान किती केले तर 14. 14-24 हा, 14-31 दाखल झाले 14-24 दिले. दिले. आता ही यादी पडताळणीची आहे. ही माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये ISFची 23 आता बघा. पडताळणी झाली. इथं बघा आता काय राज्याची येणार नाही तर काय होईल? साहेब दिलं ना हे काय हे 14 लाख 14-24 म्हटलं हे त्यांनी. दिले आणि हे काय? हे काय? समिती गठीत झाल्यानंतर. घातलं का ही नाही? छत्रपती शिवाजीनगरची जागा आहे 37 लाख नाही, नाही. वितरित केले. अगोदरची 23च्या अगोदरची केलेली. तेच ना आमचं काय समज. आपण किती दाखले दिले तर माहित पाहिजे ना आम्हाला. त्यांचं काय करायचं आपल्याला? ते पंजाबराव देशमुख साहेबांपासून आहे. नाही, मग ते आपण बघ आपल्याला काय नाही, करायचं? पाहिजे. 2 कोटी असतील तसे. नाही लक्षात घ्या तुमच्या आपला जो आकडा 14,24,023 नंतर मॅच झाला का नाही इथं? हा, यांचा झाला फक्त याला. जो 34 लाख जो 23चा जो आहे तो आपण काढून टाकू. हा, आपल्याला बघून टाकू आपण. त्यांचं काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला बघून टाकू आपण. त्यांचं काय घेणं देणं आपल्याला नाही. बघून टाकायचा. म्हणजे तुम्ही आमच्या गप्पत काय करायला थोडक्यात बरं का? विखे पाटील साहेब 37 पहिले वाटलेले बरं का नवीन नाव. बरोबर हे असं म्हणजे आताच ही पोझिशन ही सांगतोय आणि हे 14 याच्यात मिसळायचे. बरोबर. तुमचे 57 लाख दिले त्याला नाही, सुटा नाही, नाही. असा त्याचा अर्थ आहे. 51 लाख दिले अजून तसं नाही. हो ना? समजा त्याचा अर्थ तसा आहे. अरे तसाच अर्थ आहे. मी जे म्हणलो ना षडयंत्र शिजलंय की जुने दाखिले 57 लाख दिले म्हणून आणि हे वरचे द्यायचेच नाही आता. 57-37 नाही, नाही, द्यायचा प्रश्न नाही. इथं आणलं अकाउंट पैसे काय मी अकाउंटला चिट केला ना आकडेवारी लय भारी आहेत बाबा. लय आवड खेळ आहे तुमचा. नाही. बेकार माणसं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही. आपण जे आठवण तुम्ही नेलं चिट केलं हळूहळू लुटी वापराने ते थोड हे काय त्यापैकी एवढे 51 लाख लोकांना प्राप्त झाले दाखले. फक्त 14 झालेत. 14 लाख झाले. ते 30 अगोदर हे होते. आता हे आपल्याला एवढंच मुद्दा आहे मी त्यांच्यामध्ये. बघितला अंदाजा घेऊन हे समजा 37 या 14 मिक्स करून तर बघा. नाही, नाही, असं म्हणले तर म्हणले 58 दिले झाले मोकळे. नाही दादा. बरोबर आहे. पहिलं वजन कशाला मग आम्हाला? आपली आकडेवारी बरोबर आहे. आता पाटलांची आकडेवारीमध्ये जो काही गैरसमज आहे, आमचा गैरसमज असेल दोघांच्या ठीक आहे. तर तो न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत जे आहे ते एकूण रेकॉर्ड त्यांनी शोधला 58 लाखात त्यांनी शोधलं. त्यापैकी काही लोकांना पूर्वी जे आता 37 लाख वगैरे मिळाले दाखले त्यांना. ज्यांना मिळाले तो सुद्धा नाव त्याच्यात आहे त्या नोंदी ती रेकॉर्ड शोधण्यामध्ये. कशाला मिळेल त्यांचा? तो रेकॉर्ड नाहीये ह्यो. ते शिंदे साहेब सांगतात ना अहो, आपल्याला. नाही नाही, ते काही नंतर सांगते त्याला आम्ही ऐकणार नाही कारण ते 3 वर्ष झालं आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांना मानतो की त्याच माणसानं नोंदी शोधल्या खऱ्याने मेहनत घेतली.
त्या 6 महिन्यात फक्त त्या माणसाने मेहनत घेतली नाही तर त्याच माणसाने ही खरी जीव तोडून मेहनत घेतली. पूर्वी वावर वाटप केलेले डबल कसं काय याच्यात प्रवाहात येते. तुम्ही हा बघ मला काय सांगितलं त्यांनी, याच्यात मी रेकॉर्ड करून घेतला आता मग डोक्यात ताण गेला. त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले, आम्ही जेल मधले तपासले, आम्ही लसीकरणाचे शोधलेत, आम्ही देवतांचे शोधलेत. हे पूर्वीचे जे नोंदी आहेत ह्या रेकॉर्ड टिशीवरती त्याच्यावरती घ्या म्हणलेले देशमुख साहेब. ते चालायचं काय समज, खरेदी खत बैल विकला त्याच्यावर कुणबी लिहिलेलं आणि मग त्या माणसाला तर मिळालं नाही, कुणबी तर लिहिलेलं आहे पूर्वीचं. आणि हे पुरावे कधीचे, हे पुरावे कधीचे दाखविले शिंदे साहेबांनी 150 वर्षापूर्वीचे, 100 वर्षापूर्वीचे. पंजाबराव देशमुख साहेबांनी कधी केलं हे ते साल बघा. आपली काय चूक झाली की म्हणजे माझं म्हणणं ते अजून एक काय नाही आमच्या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी आहेत त्या फारसीच्या. तो कन्फ्युजन तो 37 लाखात झालेला हा तो फक्त आपण काढून आता शिंदे साहेबांकडून फक्त 58 लाखामध्ये त्यांनी Bifurcation. आपण ते 14 लाख दिला असं त्यांचं म्हणणं आहे. इथं 14 म्हणणं आहे की ते त्याच्यात इन्क्लूड 24-34 लाख होतो. तर ते पाटलांना त्याच्यामध्ये मान्य नाही आहे. आता तो फक्त हा जो काही विसंगती आहे चर्चेमध्ये झालेली ती पण दूर करायची. आमच्या चूक असेल आपण दुरुस्त करू. जर ती त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असेल तर ती त्यांच्या बरोबर मांडू असतो. नाही वस्तुस्थितीचे शिंदे समितीला तुम्ही नाकारू नका. साहेब त्यांना मुदतवाढ दिली आपण नाकार करू प्रश्न त्याच्यामध्ये. नाही त्यांनी दिलेल्या डाट्याला नाकारू नका. त्यांनी 14 लाख दिलेत, राहिलेले देऊन टाका. हे काम तुम्ही म्हणताल बाबा की हे जुने शेतात ते मान्य नाही, आम्हाला मिळालेलं लाडू योग्य आहे. आम्हाला जी माहिती मिळाली अजून ती पुरेपूर मिळालेली आहे की यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. कोण असेल ते ज्ञानदार नाव सांगेन मी 29 नंतर 100% सांगणार की द्यायच्या नाही म्हणजे नाही, गॅजेट पण द्यायचे नाही. आपण काय करा, काय गफलत करता येईल तेवढी करा, नोंदी कमी करा, मराठा घुसून द्यायचा नाही. शांततेचा अर्थ मला चांगला कळतो. शांततेचा अर्थ मला चांगला कळतो की शांततेत काम होतंय ना. शिंदे साहेबांच्या समितीकडनं, जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीकडनं त्याची विगतवारी घेऊ ना. 23 नंतरचे 23 अगोदरचे त्यांना जे काय म्हणायचं असेल म्हणजे साहेबांनी काय करू, शिंदे साहेबांकडूनच ते आता समिती हा त्यांच्याकडनं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जाऊ 100% पाटील, तुम्ही चिंता करू नका. आणि ते म्हणजे त्याप्रमाणे 100% करू. अगदी बरोबर. हेच म्हणलेत आम्हाला अंतरवाली देऊ, तर पाठवून जातो त्यांना पाठवते नंतर येऊन म्हणलेत ती सुद्धा रेवकाळे जुना. दूर करायला सुप्रे साहेब आले, गायकवाड साहेब आले, शिंदे साहेब आले. असं करा ते संभाजीनगरला पाठवते ना मी. संभाजीनगरला 1-2 दिवसात येतील पाहिजे आपले 1-2 प्रतिनिधी पाठवा त्यांचे कमिशनर ऑफिस. ते जर याच्यावर बदल 58 लाखावर तर आम्ही त्यांचा ऐकणार नाही. त्यांचा सन्मान करू कारण ते देव झाले समाजाचे, त्यांनी शोधून आम्ही ऐकणार नाही. कारण ह्या 4 न्यायाधीशांनी इथं कबूल केलेले जुन्या बाईट सगळ्या आहे ना. मान्य आहे. 54 लाख नोंदी आम्ही नव्यानं शोधल्या आणि त्या वाटप करायचं सरकारचं काम आहे. आता जर दबाव येऊन, हे बघा दबाव कोणावर पण येतो, हे बघा नाकारा तुम्हाला नाव करायचं आमची हरकत नाही, पण ते बिचारा काय न्यायमूर्ती आहे. दबाव कोणाचा नाहीये, आमच्यावर नाही, न्यायमूर्तींवर नाही, कोणावर नाहीये. जे न्याय पद्धतीने चाललेले आहेत ते आपल्या समोर मांडला. त्याच्यामध्ये आपल्या काही शंका आहे त्याच्यावर दूर करू द्या. कन्फ्युजनच नाही हो. 2-3 दिवसात आपण दूर तुम्हीच करू. म्हणलात ना 58 लाख शोधल्यात आम्ही. हो ना. कन्फ्युजन कसं, आम्ही खुश झालो ना 58 लाख आम्हाला मिळाले. याला 4 मिळाले तर आमचे 2.25 कोटी मराठा समाज आरक्षण चाललं, कल्याण केलं सरकारनं आमचं. आम्हीच म्हणतो ना, शिरसाटने बावनकुळ्याला वाटोळं केलं 58 लाख जे मिळालं. पण सरकारने कल्याणच केलं ना. मधल्या काळात आम्ही शिंदे साहेबाला मानलं, शिंदे साहेबाला आम्ही प्रचंड नाराज आहे. त्यांनी आमच्या लेकरांचं अजिबात तळतळाट घ्यायचा नाही. शिंदे साहेबांनी आणि त्या फडणवीस साहेबांनी कुणाचं त्या बावनकुळ्याला सांगून आणि शिरसाटला सांगून जीवाचा रान केला आमच्या लोकांनी पण त्यांच्यासाठी. आणि लोक जे शिंदे साहेबाला मानायला लागले, यांनी प्रमाणपत्र रद्द केले. दबाव नाही तर कसं येत दादा साहेबांना हा विषय पण माहित नाही. माननीय शिंदे साहेबांना मग त्यांनी चूक दुरुस्त करायला पाहिजे होती ना. ठीक आहे ना, मग आम्ही बोलतो ना, त्यांनी आम्ही चूक बोललोय. दुरुस्त करायला पाहिजे. इतकं मग कशामुळे लागायचं? दादा 1 मिनिट ऐका. आता जर बावनकुळे साहेब सरळ पत्र पाठवते, शंभूराज साहेब सरळ 2दा सांगितलं लाडभून त्यांना 2दा की बाबा आपण असं पत्र दिलंय ना, ते चुकीचं काम झालंय. मला म्हणले 8 दिवसात करतो. मला विखे पाटील साहेबाचा फोन आला, ते म्हणले फोनवर बोला, तो माणूस लेखच तरी करायला. म्हणलं चूक दुरुस्त करत असतील बोलतो, नाही केली. मला 2 दिवसांनी पुन्हा कळवलं. त्यांनी फोन लावला कलेक्टरला आणि कलेक्टरने मला पण लावला बीडच्या की महसूल मंत्र्यांचा फोन आला होता, आमची चूक झाली, आम्ही दुरुस्त करतोय, ते अपलोड करून प्रमाणपत्र देऊन टाकतो. कारण ते फारशी भाषा कोणाला लेखा आहे ना आणि वाचता पण आहे ना, दबावपोटी झालं होतं. हे बावनकुळे साहेबांनी मान्य केलं. ते जर उद्या नाही म्हणलं तर माझ्याजवळ पुरावा, मी टीओबी पुरावा टाकेल. परळीच्या दोघांचा आमच्यावर दबाव आल्यामुळे माझ्याकडून जारंग पाटील झालं, हे जर त्यांनी नाकारलं
तर माझ्याजवळ पुरावा मी ती टाकी. मी याच्या अगोदर म्हणलो होतं माझ्याजवळ पुरावा आहे, तुमचं पत्र हाती लागलं. त्यांना वाटलं आमचं पत्र हाती लागत असतं का, पण मी ते लाडबोलं दाखवलं होतं काही. त्यांना वाटलं कुठं लागत असलं का मी मंत्री आहे. आणि मला कलेक्टरचा फोन आला, अपलोड करतो. 2 दिवसांनी विखे पाटील साहेब मला फोन आला आमच्या अधिकाऱ्यांचा. ते म्हणले परत फोन आलाय आणि आम्हाला सांगितलंय आम्हाला फोन करावं लागत असते, त्या उडवायच्याचा त्या रद्दच करायचे. तातडीनं मी लाडभाऊंना सांगितलं, ते परदेशात होते. ते म्हणले असं नाही होणार हो, डबल कस काय होईल. म्हणलं हा बघ मला कळालेलं कानावर टाकतो, आणखी वेळ हातात गेलेली नाही. आणि 1.5 महिने मी म्हणल्यालंच झालं. मग ते पत्र दाखवलं, ते रडायला लागले. त्यांच्या जे रडायची वेळ आली ना, दाखवलं त्यांना वाटलं आपलं पत्र कसं हाती लागलं. दुसरं सांगतो मी हेच काम स्वतः घुमरेंच्या पोरा सांगितलं होतं. ज्या मामाला मी मामा म्हणून बोलत, त्यांचा नाही दोष याच्यात, त्या पोराचा आहे. की तुम्ही माझ्या पोराचं दुखत असू दे, दवाखान्यात आले, मी दवाखान्यात त्यांना सांगितलं बाबा तुम्ही चूक करू नका बरं का, खोटं असेल तर फाडून टाका दे, जाळून टाका दे, काही गरज नाही आम्हाला ह्या राजकारणाची करण्याची, पण तुम्ही हे करू नका. तुमचं पडलं म्हणून पडायसाठी माझे 3,500 मराठ्यांचं गरीबाचं वाटोळ होईल, नाही करणार म्हणजे. हेच मी शिरसाटला सुद्धा सांगितलं, नाही होणार म्हणजे. म्हणलं तुमची वाडाताडी चालली, हे म्हणतो माझ्याकडे, ते म्हणतो माझ्याकडे, ते चाललंय भाजपमध्ये, कोणी चाललं काँग्रेसमध्ये. तुम्ही आमच्या लेकरांचा बघा वाटोळ होईल, नाही होणार म्हणजे. पुन्हा तेच झालं आणि ते बी पत्र माहिती लागली. जात पडताळणी समितीच्या फाईलचं पत्र ते मेल करत असतात नंतर दिलेला निर्णय. त्याने निर्णय दिला की हे ज्योती दहीहंडीचं प्रमाणपत्र व्हॅलिड आम्ही देत आहोत. सकाळी रद्द. आता तुम्ही एवढा मोठा समाज कमून अंगावर घ्यायला लागला आणि त्या शिंदे साहेबांचा वाटोळ करायला लागला. साहेब ऐका ना दादा, त्याच्यातली एवढीशी सुद्धा कल्पना शिंदे साहेबांना नाही. आणि ही चर्चा झाल्यानंतर सामंत साहेब, आम्ही दोघंही साहेबांना बोललो. साहेबांच्या सगळा विषय कानावर घातलाय. त्या दोघांना ज्या काही सूचना द्यायच्या ते साहेब देतात. फक्त दादा आता इथं- त्याच्यामध्ये नाही ते कॉन्सेल ज्युडिशरी आहे, तर तो विषय तुमचे लोक मायारो त्या बैठकीत होती. जे लोक त्याचे व्यक्तिम आहेत ते बैठकीत होते. आपण तो विषय वेगळा बोलू. तो झालेला विषय अर्ध न्यायिक मला काय हे बघा, मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाही आणि मी त्याच्यामध्ये दुखवणार नाही. ऐका ना दादा, त्याच्यामध्ये पण मी सत्य दादा दुखवायचं नाही, कधीतरी एकदा वस्तुस्थिती म्हणा. तरी समजून घ्या ना दादा. तुम्ही एकदा कधीतरी म्हणा, एवढंच म्हणा. तुम्ही आम्हाला नाही 58 लाख प्रमाणपत्र द्यायचं नका देऊ, आरक्षण द्यायचं नका देऊ, पण तुम्ही कधीतरी एवढंच म्हणा फक्त माझ्या समाजासाठी, समाजाला नाही खाऊन देत गाडी. बस उद्यापासून जर नाही आरक्षणात बंद केलं मराठ्यांना, आम्ही आमचे कष्ट करू, आम्ही झक मारू, दुसऱ्या राज्यात जाऊन हमाल्या करू, पण एकदा कबूल करा की मराठ्याचा असून नाही देत यारी. असं होणार नाही दादा. आपण जे निर्णय मग घेतले बोडकेची व्हॅलिडिटी झाल्यासून रद्द कसं का होती? नाही, नाही, ते याच्या करू- व्हॅलिडिटी म्हणतो मी आता, निर्णयावर नाही बोलतो आता. दादा मी तेच म्हणतोय, ते सबने अर्ध न्यायिक आपण त्याच्यावर चर्चा व्यवस्था आहे, म्हणजे ती क्वाशिक ज्युडिशरी आहे. त्यामुळे त्या ऍडिशनल कलेक्टर जरी त्याचे अध्यक्ष असले तरी त्यांना न्यायिक अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यावर त्या आता बाबतीतली समिती बनवली चर्चा आपण ओपन करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सरकारची बाजू समजून सांगतो, तुम्ही समाज समजून काय घ्या. व्हायला लागले समाजात राजे, सरळ सरळ मेसेज चाललाय. नाही. की ते एक आपली दोघा व्हॅलिडिटी जणांच्या असेल, आता बोडकेची व्हॅलिडिटी झाली भावाची, त्याने ऍडमिशन कुठे घेतलंय? तानाजी सावंत साहेबाच्या कॉलेजवर, ते सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि त्याच्या बहिणीचे रद्द झाले. मेल एक राहिले पोरं 750 पोरांनी. तरी त्याच्यावर आपण चर्चा करू. ती पण चर्चा आपण करणार. नाही हे दुःख आहे. मी म्हणतो तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणतो. आता मी याला स्टेपला आलोय, तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, साहेब, एवढं कशाला आम्ही दादा आमचं केलं काही असतं? करू, आम्ही आमच्या सगळे मराठी फाशा घेऊ, काही अडचण नाही. आमच्या लाश येऊन जा, मग तुम्हाला ज्याला मोठं करायचं त्याला काही अडचण नाही. दादा राजे माझं दुःखच काय की तुम्ही आमच्या नोंदी सापडल्यात राहो. कॅबिनेटने मंजुरी दिली शिंदे समितीला, गठीत केली, तिला दादा- कायद्याचा दर्जा दिला, त्यांनी नोंदी शोध दिल्या राहो, आणि आमचा शोध देण्यात राहो तुम्ही आम्हाला. दादा ते 4 केस पुरतच घडलंय ना, बाकी तुमचं तर कुठं नाही ओबीसीचं असं. 2 एकर आहे ना, हे त्यातलं 1 गुंठा घेतला तर आम्ही 2 बापाचे. पण तुमच्या शेजारी आमचं पडे, तुम्ही कसं काय देत नाहीत आम्हाला? आमचा 7-12 चतुर्शीमध्ये आहे. कोणतं राजकारण खेळतात त्यावर तुम्ही उलची का मराठीच्या बाजूने बोलवणार राहो? ऐका ना दादा, या 4 केसेस सोडल्या तर आता ह्या महिन्या 15 दिवसातल्या आहेत. असं झालेलंच नाही ना ह्याच्या आधी कधी. मी तेच वाचून ते आपण असं मुद्दाम केले आणि जे घडले ते साहेब स्वतः लक्ष नाही घालतात. हे मुद्दा नाही 4 कमून मुद्दा त्या म्हणतो 4 मी. लोकांचं सांगतो. हे आहे ना हो ना. म्हणून ते केलं. नाही देशाचा मी तुम्हाला म्हणूनच सांगतो की ही जी हा जो मगासपासून मी आकडा वाचतोय ना, या पहिल्या 3 विभागामध्ये 1,20,324 जात प्रमाणपत्रासाठी पडताळणीसाठी अर्ज आले. त्याच्यातले 1,04,546 आपण जात पडताळणी दिली, फक्त 30 रिजेक्ट झाले हो, काही अडचणीमुळे, हो. आणि 3,516 हे प्रलंबित आहेत. फक्त हे 3 विभाग आहेत. इकडे पण बाजूची आकडेवारी आहे. पुढच्या 3 विभागामध्ये 2,96,000 अर्ज आले, 2,59,884 लोकांना दिले,
219 फक्त रिजेक्ट झाले आणि 10,000 पेंडिंग आहेत. ते 10,000 पेंडिंग आहेत ते आपण तातडीनं त्यांना सूचना देऊ शकतो. फक्त आता चारचा जो विषय आहे ना तो कसा आहे, तोच चारचा विषय. लाडसाहेबांनी आता सूचनाचं सांगतो तुम्हाला. विखे पाटील साहेब इथून गेले, सूचना दिल्या प्रमाणपत्र द्या म्हणून. परवाच्याला बीडच्या अधिकाऱ्यांचा फोन आला आम्हाला बुधवारी. ते म्हणले सरकारने विषय घेतले, सांगितलं आहे ते प्रमाणपत्र देऊ नका. त्याच्यातलं कुळ आणि नात्याला जे लिहिले ना 3 शब्द तुम्ही, कुळ नात्यातल्या आणि रक्तातल्या नात्यातल्या, 2 याच्यात अजिबात द्यायचे आणि हात लावायचा नाही. पुरे पेंडिंग पडलेत अख्खे बीडचे. म्हणजे हे राज्यात आहे सगळ्या. आता सोलापूरचे आले जेवढ्या तिथल्या 7,000 फाईल पेंडिंग आहे. का? गुन्हा दाखल केला अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर. बघा पहिल्यांदा बातमी मिळते तुम्हाला आता. अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला, तू फाईलीवर का द्यायना? तो म्हणतो त्यांनी 700 रुपये राहिलेले दिले नाहीत. गुन्हा दाखल केला तुमच्या अधिकाऱ्याने, उपायुक्तांनी, खालच्या त्या समितीच्या अधिकाऱ्याकडे. तो बी उपायुक्तच आहे. आणरे ते एफआर काय तुमच्याच गुन्हे दाखल करायला लागतात आमच्या प्रमाणपत्रासाठी. सोलापूरला हा कोणतरी पारदर्शक अधिकारी असेल, त्याला वाटलं असेल देऊन टाका नोंदी आता. कुठले जिल्हे? सोलापूरच्या काय हाल आहे ती. हे खरंच ना तुमचा मला हात लावलेला पावाडा खरंच आवाडा. ही येळच आणली मराठ्यावर. नाही खरं आहे लाडभाऊ, हे चुकीचं नाहीये. समाजाचे रक्त जे जाणील ना तो आयुष्यात कधीच अपेक्षा होणार नाही. दादा अधिकाऱ्याने लांब अधिकाऱ्यावर प्रवास करून आले. लांब प्रवास नाही करून आले, नाही, त्यांचं रात्री डोकंच चला नाही याच्यात. रात्री त्यांना उशिरा वाटलं आले. ह्या लफड्यात उगाच पडलो मी. पहाटे इथं आले लोक. मी तुम्हाला बसणार नाही होऊन देणार. तुम्ही जेवढी मरमर केली तेवढी बस झाली आमच्या. भाऊ नाही मी त्यांच्याकडे राहू दे, मी पाठवून देतो व्हॉट्सअपला तुम्हाला. पुन्हा दाखल त्याची काही अडचण नाही. पुणे ग्रामीणला पुणे शहरला आहे, सोलापूर शहरला आहे. सोलापूर शहरला आहे. कलेक्टरशी बोलू ना सोलापूर. सदर बाजार पोलीस स्टेशनला आहे. इथून सांगितलं मी बरंच वाचलंय त्यात. अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. बघा आता कला का फायली आमच्या आम्हाला माहित बी नव्हतं. ते म्हणले त्या नोंदीच्या फायली तुम्ही वर का देत नाही ताबडतोब. काही म्हणते जाड पातळी कमी देत नाही तुम्ही. ते म्हणले मग ते राहिले 14,000 त्यांच्या कुणी म्हणते ते 700 रुपये. आणि मग म्हणले आता ह्यो शेतूवाला आहे ना ह्यो शहाणा आहे. जर जरा आपल्या ऐकण्याचा बाहेर चालला, ह्यो पैसे घेत नाही म्हणे. आपल्या विचारात लावून त्याचं लगेच बंद करून टाक शेतू. बघा आता खालच्या थरावर तरा त्याचा शेतू मूठ करून टाकला लगेच. नाही, असं असेल त्यांच्यावर कारवाई करू शकतो. कारवाई ऐकून 3 वर्ष गेले. नंतर फेसबुक पडलं ना सगळं. आता मला मुळ्यात होती वेळ आली. थोडं पण समजून घेतलं पाहिजे. आता तुमचं ऐकलंच मी कवाच माणसं शब्द खाली पडून दिला. नाही, मुद्दा असा आहे की आता बी पडून देत नाही, पण 29ला मी थांबत. जात प्रमाणपत्र जे द्यायचा विषय आहे त्याच्यामध्ये 4चा जो विषय आहे जे काय झालेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी ठामपणानं सांगतो आम्ही सगळे की याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा संबंध नाही आणि देवेंद्रजी नाही फडणवीस कोणाचा दोघांचाही काही बरं हा माहित सुद्धा बरं, नाही मी हा विषय. मीडियात एक शब्द दिला. हा. जर फडणवीस साहेब शिंदे साहेब याच्यात नाही तर तुमच्यापेक्षा दोघं मोठे झाले का? तर ठीक आहे त्यांना त्याच्यात माहितीच राहिला. झाल्यानंतर कळालं. मी सांगितलं झाल्यानंतर सांगितलं बरोबर आहे ना मग. त्यामुळे आता ती प्रक्रिया पुढची मी सुरू 2 महिने करतोय आधी ना सांगितलं आपण. म्हणतो ना. पुढची प्रक्रिया कशी पुढची करायची प्रक्रिया आहे, दादा सुरू करतोय ना. विखे पाटील साहेब लय बेकार करा नाही. तुमचं मध्ये आमचं ऐकू तुमचं येगळं तुमचं डोकं येगळं किर झालं दिसतंय. हो ना मी सांगितलंय हे तुम्हाला ज्यावेळेस खरे शब्द ऐकायला मिळतात ना मी सांगितलंय 2 महिने आधी सांगितले दोघांना की याचा फटका लय भयान होईल बरं का. त्यांनी स्थानिक पातळीवर हस्तक्षेप हा करायला नको होता. लोक अगदी बरोबर. जेवण केलं तर काय होतं तरी बरं मी सांगितलं माझं जीवन असतं मी सांगितलं असतं का? हा बघ, विखे पाटील साहेब आमचं ऐका थोडस. माझा जर बावनकुळे साहेबात जीवन होता नसता आणि त्या शिरसाट मध्ये जीवन असता तर मी सांगितलं असतं का? काय झालंय का आपण माननीय मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील तर या वरच्या पातळीवर आता खालच्या लोकांना माहितीच काय पडत उद्देश नाही माहित ना. होत नाही पण तरी नाही खालची पातळी जर मोठी झाली ना तुमचं नाही, नाव होईल त्यांनी मग. त्यांनी गांभीर्याने घेतले दोघांनी. मी सांगतो जे आपल्याला लोक त्याच्यामध्ये त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा? 100% काढायचं सांगितलंय आम्हाला. स्वतः लाड साहेबांनी बैठक घेतली त्याच्यात मार्ग काढला आता तो आणि मला वाटतं ज्यांनी हस्तक्षेप केला असेल ना तर शासनानं झालं पाहिजे. तुमची मागणी बरोबर आहे. त्यात हा आम्ही ते चुकीचं असेल तर आमचं म्हणणं काय तुम्ही देऊ नका ना. पण जात पडताळणी समितीत हस्तक्षेप केला जात नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे करतायत. सरकारला त्याचा हस्तक्षेप करता येत नाही. मग काय सुप्रीम कोर्ट आहे का बावनकुळे? काय पत्र पाठवतो पत्र त्याला असतात का? इकडं सांगावं याचं काम दी तिकडं माफ कर तिकडं कापसाला भाव दी ते लिहावा.
कोणाकोणाच्या धरणात वावर गेले त्याचे पैसे द्यायचे राहिले ते द्यावा. इकडं कोण कडलं पुढे घेणं देण्याच्या परळीच्या टोळीच्या नादी लागून तुमचं कम वाटलं करता आम्ही तुम्हाला का ओबीसी म्हणून बघितलं मतदान करताना. कुणबीचं मतदान नाही पडलं तुम्हाला मराठ्याचं कुणबीचं त्यांच्या मतदारसंघात. आम्ही कवा म्हणलं ओबीसीचा माणूस आहे. आम्ही म्हणलं ती इमानदार आहे. मी मिळत म्हणलो 50 बारे यासारखा माणूस नाही म्हणलं फोन लावला 4थ्या मिनिटाला काम करतोय. एका दिवस उदय सामंत साहेब सांगितलं तर दुसऱ्या दिवस उजडलं पण तो माणूस 4थ्या दिवशी काम करतोय. इतकी स्तुती केली त्यांनी इतकं लांब खोटा घातला आमच्या गाडीत. मी म्हणलं त्यांच्या नको नादी लागू त्यांना लय बेकार राजकारण करायचं सवय त्या परळीत लोकांना. काय ते अनुदान ते त्यांना लय घाण सवय त्यांच्या राजकारणासाठी ते कुणाचा बळी दिले. महापौर साहेबांचा काय तो इथे नव्हता. आता कधी लोक हजारो बैठक होते का अर्ज ते गेले सही केली फोन काय केला फोनच ना सहीचं काय संबंध. बरं सही मान्य केली तुम्ही. अहो मी लय डाटा घेतला विखे पाटील साहेब. तुम्हाला पाठवून देऊ का फक्त ऐका लागेल पण पुरा सही करायचं तुम्हाला 7-8 दिवस बंद करावं लागेल. मी लय पुढचा आहे. मी लय लांब घुसलोय. ते माणूस फोनवर बोललाय ते करावं लागत असतं म्हणजे नगराध्यक्ष पडलं म्हणजे काय झोक आहे का. नगराध्यक्ष कोणी गेला पक्षाने केलं ना. किती खालच्या थराचा माणूस आला तरी पक्षाने उचलल्यावर काय राहिला विषय. कधी कधी मंत्र्यासमोर वस्तुस्थिती येत नाही ना असं पाहिजे. इतका हरी नका जाऊ की नुसतं ओबीसीचं मत नाही पडत मग तुम्हाला. इतका हरी नका जाऊ म्हणा. इतका हरी नका जाऊ. तुम्ही तुमच्या ओबीसीचं पण काम करा. आम्ही नाही म्हणत नाही. तुम्ही त्या परळीचं बी ऐका आम्ही नाही म्हणत नाही. पण इतका हरी की मराठ्यांच्या फारशीच नव्हते कोणाला वाचायचं ना. 40 अभ्यासक सापडायला फेस पडलाय विखे पाटलांचा. खरं आहे की 40 कुणाला मोडी लिपी वाचत आहे ना तर कुणाला ते उर्दू लिहिलं ते मामू सापडा वाचायला तर पुढे ते फारशी लिहिलेले सगळी चिडबीड किडबीड वाचत आहे ना. लेखा कुणाला येणं. आता ते पारवेचं रद्द केलं. मी या चौघाच्या बघितले आधी म्हणलं नंतरच बोलू आपण हे षडयंत्र काय. वर काय लिहिलंय त्याचं चुलत्याचं पंजाचं कुणबी ज्याचं रद्द केलं त्याचं काय लिहिलंय कू 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 असं डॅश नुसते डॅश मारलेत म्हणजे सगळं म्हणजे हे सगळं एकच डायरेक्ट खाली जात बदलली दुसरी. त्याच्या वर काय लिहिलंय गु गु गु. तर आमच्या कुकूचा अर्थ काय म्हणतो अधिकारी कुत्र कुलकर्णी होत. मग गु गुचं काय होतंय. त्यांना तर प्रमाणपत्र दिलेत गुवर. काय राव वागणूक द्यायला लागले आम्हाला मराठ्याला. गरीबाच्या लेकरांचा तळतळाट फाशीवर द्या तुम्हाला. मी नसून पटत ना तुम्ही सांगा तू मर उद्या सकाळी नाही औषध तुला तर 2 बापाचा मी पण माझ्या गरीबाचं वाटलं नका करू गाडी. तुम्ही लय कष्ट करायला लागते. कोण कोण आहे रे तुमच्याशिवाय कोण आहे रे. त्या गोरगरीबाला तुमच्याशिवाय कोण आहे. तुमच्या राज्यात जर त्यांची एवढी हेळसांड होणार असलं तर काय जगण्याला अर्थ आहे. लेकी बाळीला घरी यायची वेळ आली. ते पोरांनी ते हाजीपूरचं पोर आहे शिरूरचं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं रद्द झालं काल त्याचं. त्याच्या चुलत्याची व्हॅलिडिटी दिली आणि त्याची द्यायला. अधिकारी सांगतात आम्हाला विशेष सांगितलं का आता कोणाचंच काही देऊ नका. आता कोणी सांगितलं नाव सांग म्हणलं. कोण होतं विषयला त्यांचं काय परिस्थिती आहे. आठवड्याला कलेक्टरला मी सूचना दिल्या होत्या की तुम्ही शाळा घेत जा पुढे आढळले काय झालं. आता आम्हाला रिपोर्ट जे येतो जिल्हाधिकारी विभाग ऐकतं सांगितलं म्हणून. अरे एवढे हत्तीसारखे मराठीचे लोक तिथं असून जर इतके हाल होणार आणले जातीचे काय अर्थ आहे. काय अर्थ आहे. हत्तीवणे काळजाचे लोक तिथं येतं आणि उघड्या डोळ्याने पोर उद्या अधिकारी बनणार आहेत. तुमच्याच पुढं पुढं करतील ते. तुम्हालाच म्हणते म्हणजे त्याला आम्हाला अधिकाऱ्याचं लालदेव यांच्यामुळे झालं यांनी आम्हाला आरक्षण दिलंय आणि ते पोरं ढसा ढसा रडायला लागले तुमच्या डोळ्यात. असून देणार म्हणतो मी आम्ही तुम्ही 58 लाखाला सोडून आम्हाला एक जास्त देऊ ना. विखे पाटील साहेब मला काय म्हणायचे अशा ज्या काही केसेस दादांकडे येत आहेत आता ते कोणाचं ऍडमिशन रोज सांगा. ऐका ना दादा आम्ही 5-6 जण आहोत. ही आहेत मी आहे उपसमिती. ऐका ना आमच्याकडे द्या ना विभाग वाटून. बाबा पुणे आणि कोल्हापूर डिव्हिजनची माझ्याकडे द्या. कोकण आणि मुंबईची ह्यांच्याकडे द्या. नगर आणि असं त्याने आमच्याकडे देऊ द्या. आम्ही नाही महिन्याभरात त्याचा निपटारा लावला का नाही तर आम्हाला विचार. दक्षिण कराडच्या आत्ता सांगतो तुम्हाला 11.5 फाईल थांबून झाल्या. 11.5,000. तुम्ही मी बघतो स्वतः दक्षिण कराड म्हणजे साताऱ्यामध्ये मी स्वतः गेल्या आढावा घेतो उद्या. थांबल्या. मी घेतो स्वतः आढावा. आता हा पहिल्यांदा विषय आला माझ्याकडून. आमच्यातल्या जिल्ह्यातलं कधीच कुणी भेटलं नाही मला. त्या कागलच्या आजऱ्याच्या आणि पन्हाळ्याच्या सगळ्या स्टॉप 2200 कोणाच्या 2700 फाईल कपून असून द्या ना. ओबीसीचं 27%, 32%, 19% जे काय असेल 1% आम्हाला देऊ नका. 1% त्यांच्यातला नको आम्हाला. 5% द्या म्हणत नाहीत आम्ही. 1% नको आम्हाला.
आमच्या 67च्या नियमाप्रमाणे आमच्या नोंदी तर द्या आम्हाला. तुम्ही राज्यघटना मानता, तुम्ही 1967चे रूल मानता, कराडच्या ठिकाणी काय मी बघतो. परिस्थिती आहे? मी आणि स्वतः स्वतःला बघतो. पुरतं. सगळीकडे ते तुम्हाला सांगतो या बीएच्या रडायची वेळ आली इकडचे या आव सावाल्याची त्यांची, या नांदेड कंधारवाल्याची त्यांची रडायची वेळ आली असून द्या ना. हा आता यालाच जोडून सांगतो. बरं आता यालाच जोडून सांगतो. तुम्ही 29 ऑगस्ट 2025 काढलेला ज्या हैदराबाद गॅजेट मराठ्यांच्यासाठी काढलाय का मराठ्यांना नादी लावायसाठी का फसवणूक केली, खरा काढाय का खोटा काढलाय, मला एवढंच पाहिजे फक्त तुमच्याकडून, काहीच नको. खरा काढाय का खोटा खरं काढ, काढ. समाजाचं कल्याण व्हावं म्हणून, आणि मग प्रमाणपत्र कम नाही. आता लोकांनी अर्ज जे केले त्यापैकी आपण कार्य बी केली त्याच्यामध्ये. आता ते आकडे आहे ना आपल्याकडे. त्याच्यामध्ये हैदराबाद नंतर आपण जे ठीक आहे वितरित हैदराबाद गॅस कमी पत्ता 3,074 होते. तिथे दाखल 3,004 आहे. गावंडे फोन लाव जालन्याचं. 38 अर्ज प्रलंबित आहेत लागलेली आहे. मी सांगतो सगळं काय फसगत चालली ही, कोण कोणाला काय बोलतोय. तुम्ही 3दा सांगितलं, लाडभोने 2दा सांगितलं, साक्षीदारच आहे तिथंच. हा नाही रे ती जिल्हाधिकारी काहीतरी ना तू जात पडताना कोणा दिले दिले का त्यांनी? यांनी 2दा सांगितलं नाही, यांनी तुम्ही 3दा सांगितलं, कम नाही दिली व्हॅलिडिटी. आणि मग खोटा नाही तर काय जे कोणचा खरा आहे कुठे व्हॅलिडिटी दिली? कुठली व्हॅलिडिटी? तुम्हीच सांगितली. हे जे आता दिल्या हो बघ त्या आकडे देत आपल्याला मी त्याची व्हॅलिडिटी कशी ना, ते जर जे खरा आहे ना, आम्हाला फसविलं नाही ना मुंबईत, नाही नाही फसविलं सर. नाही तर मग प्रमाणपत्र व्हॅलिडिटी टाकून द्यायला कोण लावून कोणाला लाव ना. आणखी नाही दिलं बरं का तुम्ही सांगितलेलं त्यांनी, त्या गावडे का गावडे कोण आहेत, नाही दिल्या व्हॅलिडिटी 6 नाही दिले. स्वामीला पण भेटले. कसं नाही, ते बीडच आहे जालन्यात. तुम्ही सगळे बोललेले इथूनच त्यांना ही जागा आहे ती, त्याला आता 3 महिने झाले. हा मग जर हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यांना जर मिळणार आहे, आपण स्वतः बोललो कार्यवाही करा म्हणून. आणि जर आजच स्वीकारित नसले पैठणच्या कसं बाई होते मिळणार? कोणतरी द्या. नाहीतर आता मग इथं काय फुलांबरी भोकरदनला पुंगळे अर्ध्या पुंगळ्यांना दिले व्हॅलिडिटी सहित, अर्ध्या कोण तुले पुढे ते आहेत काही दर फाईल द्या इकडे 350 फाईल दाबून धारले, कमून धारले. आता मी एक एक काम तुम्हाला रोज सांगत राहणार, समाजात त्यांनी कधी लागेल का? मीटिंगमध्ये झालं होतं. तसं नको साहेब, साहेब तसं नको. एक एक फोन आम्ही तुम्हाला बार लावण्यापेक्षा ओबीसीचं प्रमाणपत्र थांबतं का 67च्या रूल प्रमाणे? नाही थांबत. आमचं थांबून देऊ नका ना. नाही फाईल द्या फक्त तिथूनच. शिक्के मारून देत होतो त्याचा कच तुमचं खरं आहे म्हणून. तुम्हाला फक्त एकच अहवाल दाखवतो. अर्जदाराचा कुणबी जातीशी संबंध असलेल्याचा दावा विश्वसनीय आहे का? तुमचा प्रश्न. होय. नाही प्रमाणपत्र तुमचे जे ते शिक्के तुमचं सगळं तुमचं अधिकारी तुमचे. छत्रपती संभाजीनगर कोणी क्रांती आता तेच पुढचं दाखवतो म्हणजे तुमचं लगेच लक्षात येऊन जाईल काय काय चाललंय. फक्त रोज तेच सांगू. राठोडी नाकायला लागेल कोण आहे कोण आहे पण आपण इथं आल्याच्या नंतर तर आम्ही सांगितल्यावर तुम्ही एक प्रश्न सोडवतात की राज्यातल्या टाइमच येऊ नये ना आमच्या कोणावर. ओबीसी प्रमाणे आम्हाला नियम लागावं ना. काय केलं त्यांनी त्यांनी स्थानिक चौकशी अहवाल मध्ये दिलेलं आहे. होय म्हटलं त्यांनी होय म्हटलं त्यांनी हो होय म्हटलं पण तरी पण त्यांनी नाकारलं. हा बघ तुमचा तहसीलदार शिक्के मारून देतोय पत्र. उपरोक्त कळविण्यात येते की भोकरदन तालुक्यातील मराठा कुणबी जात संशोधन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या नोंदी कुणबी असल्याबाबत पुरावा नसल्यास त्यांनी समितीकडे विहित अर्ज करावा. म्हणजे ती याच्यात सरळ सांगतोय की ढवळापुरीचं अमकं तमकं याची कुणबी नोंद असल्याची दिसून येते.
आठवड्यात फोन लावा ना. हॅलो त्याच्याबरोबर बोलू. नमस्कार, कोण गावंडे साहेब आहेत ना? त्या खंदाऱ्यांच्या व्हॅलिडिटी दिल्या का? हा, तुमच्याकडे पाठवलेले त्याविषयी तुम्हाला कॅबिनेट बैठकीला थांबा म्हणलं होतं, त्या दिवसा विषयी ते पाठवले पण होते, तुम्ही लगेच सांगितलं आत्ताच्या आत्ता पाठवून द्या. खंदारे नाही माहिती का ना खंदा, तुम्ही काय करा गावडे गावंडे साहेब ते काम मी राधाकृष्ण विखे बोलतो. मागे मला वाटतं आम्ही आलो त्यावेळी या सूचना दिल्या होत्या आपल्याला दगडू पांडूची जालन्याच्या मुंगी सापडली. गावामध्ये. यांच्या बाकीच्या सगळ्याच व्हॅलिडिटी काय झाल्या ते total. कार्यवाही याची काही नाही. झाली नाही, पण म्हणजे प्रमाणपत्रच नाही दिलं. आपण कार्यवाही का नाही केली? एकाच काय एवढं आपलं हा, कार्यवाही एकाच करायला फक्त बाकी सगळे दिले. नाही, याच्यावर सरळ आहे. सगळे दिले नाही ना आपण. नाही, तुमचं कसं आहे रिपोर्टमध्ये सगळ्या शिफारशी समितीपासून सगळ्या शिफारशी आहे. आपल्या स्तरावर मिळत नाही, प्रकरण पेंडिंग आहे. हा, याच्यात तर सगळ्या भावकी नाकाला निघाली, पाच बिघाची. टोटल भावकी. काय ना तुम्ही याच्यात पुरी नाही निघाली. नाही, आपण आता कुठे येतात यांचं पुरी निघाली अख्खी. कधी येणार तुम्ही आता ऑफिसला? काय अर्जाचं नाव काय आहे? नाही दिली. अर्जाचं नाव काय? मग ते जे आहे ना, खंदारे म्हणून आहे, खंदारे. तालुका कोणतं गाव? मंठा. मंठा. मंठ्याचे खंदारे म्हणून आहे. तर सगळं माहिती त्यांना, ते नाही म्हणते. हा. बरं, पण तुम्ही लगेच फोन करा ऑफिसला. खंदाऱ्यांचे काय झाले विचारा, मला त्यांच्या कळलं. टेबलवर पाहिली ती व्हॅलिडिटीला. कारण तुमच्या टेबलवर फाईल पेंडिंग आहे, ते फोन तुम्हीच बोलले 3 महिन्यापूर्वी त्यांना. मी मागे आंतरला आपण आलो होतो पोलीस सोडायला, त्यावेळी मी आपल्याशी स्वतः बोललो होतो, याच मुद्द्यावर बोललो होतो. 3 महिने झाले फाईल पेंडिंग राहते, का बरं कळत नाही मला. एक मिनिट. तुम्ही हे सांगितलेलं आहे की आम्हाला मार्गदर्शन नाहीये, एसओपी नुसार होत नाही, ते हैदराबाद गॅझेट नुसार 6 दाखल केलेले आहेत. हा, मग आता त्याचा चुलत्याचं निघालं आणि त्याची वंशवळ जुळणार. हॅलो, हा, व्हॅलिडिटी झालं त्या चुलत्याचं. म्हणजे कैलास टोंगळे म्हणून आहे, यांना जात प्रमाणपत्र आपण मग आता त्या दाखल चुलत्याचं व्हॅलिडिटी झालं ना. बरं का, नामूल करायचं आणि त्या पंचायत समितीने शिफारस केली आहे, पुरावा आहेत म्हणून. पुढं काही बोलतच नाही ते. पुरावा काय आहेत अशी मस्त फाईट मरणार नाही तर काय पोरं आमचं फाशी आणि काय होणार? भांडणच ती आपलं उगच भिजत घोंगडत लई. आता तो उदो उदो केला असता सगळ्या मराठ्यांनी. आणि दोन चार घेऊन नाचून पळायचं. 1 वर्ष झालं फडणवीस साहेबांनी जे जी.आर काढला आता होय हैदराबाद गॅझेट, एक शब्द बोललो नाही आणखी. आता बावनकुळे केल्यावर सुरू झालं आमचं. आणि मग हे मराठ्यांचं त्यांचं झालेलं प्रेम तोडायचं का? कमी खोटं करायचं उगच उगच. शिफारस मी आहे. म्हणतोय मला राजकारणाशी नाही देणं घेणं. बार बार राजकारणाचा विषय मला नाही. मला म्हणतोय मला काय आहे, याच्यात आता एकूण आपण जे 2-3 विषय सांगितले, खाली अधिकाऱ्यांच्याकडनं काम चुकार ढकलाढकली. तुम्ही काय करा, या 58 लाखाचे 28 ऑगस्टच्या आम्हाला प्रमाणपत्र द्या. क्लिअर कट संपूर्ण टाका विषय. 4 प्रमाणपत्राचे आमच्या त्या व्हॅलिडिटी देऊन टाका. नाही, ते आमचा विषय तुम्ही हैदराबाद गॅझेट नुसार तर त्यांचा पोर्टफोलिओ त्यांना सांगायला नाही. एक तर उपसमितीचे अध्यक्ष ती आहे. 2026 आणि ते कमी करून आणते, तुम्ही जास्त करून आणायचं तर कमी करून आणायचं. तुम्ही 60 लाख आणायला पाहिजे होते. मला लगेच सांगावं फोन करून टाकतो. तुम्ही ना 58 लाख खर्च नोंदी 28 ऑगस्टच्या आत देऊन टाका. ते 4 देऊन टाका आमचे व्हॅलिडिटी. त्या रद्द केल्या, त्या खोट्या असेल तर फाडून टाका म्हणून तुम्ही त्या देऊन टाका. हैदराबाद गॅझेटनुसार तुम्ही जी.आर काढला तर कसे प्रमाणपत्र देणार आहेत आणि व्हॅलिडिटी कशा देणार आहेत हे आम्हाला सोप्या भाषेत अधिकाऱ्यांना सांगा. आम्हाला सुद्धा ते सरळ म्हणतात तुम्ही एसओपी काढली, हे एसओपीत होत नाही. आम्हाला तुमचा फोन लागला की त्यांची लागत इंडिकेटर, आम्हाला ते येणार रिझल्ट आणि तुम्ही जी.आर तर दिलाय. असं व्हायला पाहिजे. जे कमिशनर फोन एक बी नाही म्हणतं तर एक स्वीकारला नाही त्याने 3 महिन्यात एक अर्ज. कोणी स्वीकारले नाही अर्ज. अधिकारी घेतच नाहीत. नाही, माझी विनंती काय, मी मागे म्हटलं ना, असे जे कोणी अर्ज दिल्यानंतर नकार देतात, घेत नाही. साहेब आपली आजची बैठक याच्यासाठी आहे.
तुम्ही याच्यासाठीच तुमचं व्याप सोडून आलात राज्यातला की तुम्ही जर गॅजेटनुसार तुम्हाला जर थांबा रे तुम्हाला जर स्वातंत्र्यपूर्व काळातला जर दस्तऐवज मान्य आहे जर मान्य आहे तर तुम्ही अधिकाऱ्यांना ओबीसी प्रमाणे का सांगत नाहीत आम्ही जे आर काढलं 50 बारे करा विके रक्ताचे नातेवाईक तर ती व्हॅलिटी कोणता कायदा आहे तो सांगा ना त्यांना का नसतं मग सरळ सांगून टाका आम्हाला स्वातंत्र्यपूर्व काळातला सरकारी दस्तावेज मान्य नाही आणि मागायचं तरी बंद करतो. नाही तसं नाही होणार पण आता आपण जवळजवळ 3,500 लोकांना दाखल दिले जातात आता त्यामध्ये जिथे नाकारले हॅलो नाही ही गपलत तुम्ही 29 काही ठेवू नका. SOP आपण जाहीर केले आहेत आपण कलेक्टरला आणि सगळ्यांना तर त्याचा आय डोंट थिंक इट इज सिरियसली फॉलो फॉलो होतं हा मला ते इंग्लिश आणि मिळ लागत नाही आणि मग अधिकाऱ्याला टेन्शन येतंय मग त्या अधिकाऱ्याला त्याच्यामुळे काय झालंय की जर आम्ही आता जरा एक जरा पाटील साहेबांकडे आलो आम्ही सगळे मग इश्यू इज की त्याच्यात त्यांनी अर्ज केल्यानंतर जनस्वास्थ्य समितीच्या शिफारस केल्यानंतरही SDM ते नाकारतात आणि अधिकारी कोणालाच घेत नाही साहेब. दाट पडताळणी समितीचा तो शिकायला एक बी गाव समिती ऍक्टिव्ह नाही एक पण. माझं म्हणणं काय आहे की आता 29 तारखेपासूनचं आंदोलन चाललं आहे तर नेक्स्ट 2-3 डेज माझी काय विनंती होती की तुम्ही त्या प्रत्येक कलेक्टर स्तरावरून त्यांनी त्यांच्या खरं पचायचं लय अवघड आहे. वंशावळीमध्ये काय कार्यवाही केली किती दाखले वाय फॉर्म अर्ज काय येत नाही एक तर लोकांना जर असं भावना असेल की अर्ज कोणा फायदा नाही त्या 2 लोकांच्या पाहिलं असेल अर्ज कोण फायदा नाही तर मग आम्ही त्यांनी गावात 100 लोकांचं काम करणार नाही ना त्यांनी जे काही लॉजिकच असेल अर्ज करण्यामध्ये आपण काय तो अर्ज येत नाही अर्ज येण्याची माझी मागची कारण अशी असेल ना की आपलं नाकर्तेपणा आहे आपल्याला अधिकारी खाली पातळीवर माइंड आपल्या करत नाही जस्ट ते दिन वॉन्ट टू गो म्हणजे काही अडचणी प्रत्येकाला त्यांना लावून घ्यायचं थोडक्यामध्ये तर मला आता टुडे मंडे तर मला तुम्ही मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत याचा विषय पूर्ण करा 26ला 26 तारखेला त्यांना तुम्ही परत संभाजीनगर 26-27ला परत येतो पाहिजे 27 अधिकारी सोबत पाहिजे. मग काय करा तुम्ही सगळ्या प्रांतांना बोलून घ्या काय होतं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत ना हे तुम्हाला त्यांना तोंडावर विचारता येईल. आम्हाला सांगा काय दुरुस्त करायचं माझ्या डेप्युटी सीएम आहे दोन्हीला व्हॅलिटीला काय दुरुस्त करायच्या SOPत काय दुरुस्त करायच्या तुम्ही अधिकारी सोबत आणा. मी 7 वाजेपर्यंत आपण कमिशनरपासून सगळे जे त्याप्रमाणे मग आपण दाखले देणारे प्रांताधिकारी त्याला बोलावलं त्यांच्या विषयामध्ये संभाजीनगरला प्रांत काय करा तुम्ही प्रांताला बोलवा दुसऱ्याला बोलवा आणि जे राजपालता समिती अध्यक्ष आहेत ना बरोबर नाही बोलू ज्याने दिरंगाई केली किंवा असं डिले केला किंवा मुद्दाम यांनी दडपून ठेवलं आत्ताच बरोबर होतं आपलं रक्षाबंधन आहे ना दादा आले तर सोडून अजून पण कॉल आहे मग यात साधा सोपा प्रश्न देतोय मी तुम्हाला त्याचे उत्तर पण तुम्हाला दिले की तुम्हाला काय पाहिजे आम्हाला गॅजेट लागू करायचं ज्या दिवशी सरकार ठासून म्हणून ना गॅजेट आम्हाला लागू करायचं मग मी सगळे तुम्हाला प्रमाणपत्र देण्यासाठी कशी पाहिजे आणि व्हॅलिटी देण्यासाठी काय पाहिजे शेवटच लागेल ते मध्ये विचारू नाही होत आमच्या नाही होत SOP फॉलो करावं लागेल ना. नाही म्हणते नाही त्याच्यामध्ये नाही म्हणते त्याच्यामध्ये आपण कसं समोर आहे आणा दादा? बरं ते नाही म्हणले तर आम्हाला तरी म्हणता येईल तुम्ही काय करा SOP उपसमितीची बैठक अंतरावलीत लावा सगळे अधिकारी बोलायचे SOP आपल्याला दिल्यानंतर ती फॉलो करावीच लागेल ना नाही, त्याला. मला कळू द्या ना मग कोणता अधिकारी इथं तुमच्या समोर आम्हाला नंतर कसं काय नाही म्हणतो तुमच्यावर तर दोष उठला आम्हाला माहित नाही तुम्ही मागं काय सांगता तर पुढं काय सांगता आपण मी आता बैठक बोलवतो आपले 2 प्रतिनिधी पाठवा सगळे काय अधिकारी प्रतिनिधी काय नसतं काही साहेब लय अवघड झालंय. संभाजीनगरला घेऊ आपण या ना. दादाला विनंती करू ना आपण तुम्ही संभाजीनगरला एवढी तुम्हाला केअर अडचण काढलाय काय किंवा अधिकारी सोबत घेऊन अभ्यासक सोबत घेऊन तज्ञ सोबत घेऊन जनरल ऍडव्होकेट घेऊन सगळे घेतले तुम्ही तर एक प्रमाणपत्र निघा याचा अर्थ कुठेतरी खुटी आहे. नाही याच्यामध्ये आपण काय करतो साहेबांनी सांगितलं होतं संभाजीनगरला साहेब त्याच्यानंतर कमिशनर सगळे प्रांताधिकारी सगळे सगळे अधिकारी जातपाल समिती अध्यक्ष सगळे बोलवले तुम्ही आलेलं जास्त चांगलं होईल दादा. दादानी यावं त्या मिटिंगला. मग तुम्ही सोयीचं करून द्या मी आंदोलनाच्या तयारीत आहे म्हटलं इथं ग्राउंड तयार करायचंय आमचा फेस पडलाय त्याशिवाय तुम्ही आंदोलनाच्या टायमाला फक्त येतात आणि एवढे करून देतो म्हणतात आंदोलन आम्ही आंदोलन तुम्ही काय करीत नाही तर याचं काहीच नाही ना. हैदराबाद गॅजेट झाले लागू झाले तुम्ही लावलंय अंमलबजावणी केली म्हणताय 328 प्रमाणपत्र पण दिले म्हणताय व्हॅलिडा कशा घ्यायचे
6 त्या एसओपी प्रमाणेच घ्यायचे ना घ्यायचं दादा. तर मग यांनी 3 महिने झाले आमचे कमी दिले मग नाही. तेच आता जे आता विखे लाड पाटील साहेबांनी साहेबांनी 2 फोन केले, विखे पाटलांनी 3 केले. कमून देत नाही मग सांगा की उत्तर मराठीला मोकळे उत्तर मिळायला लागले ती. 3 महिने झाले त्या खंदाऱ्याच्या पोराने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेले संभाजीनगर. रद्दच होणार ना त्याचं ऍडमिशन आता. नाही तर देऊ नका ना तुम्ही ती गॅजेट. तुम्ही काय म्हणा आम्ही चुकीचा जी आर कार्ड आहे बुवा, करा म्हणा. मार्ग काढू. आम्ही एक बैठक लावतो सगळे अधिकारी अध्यक्ष बोलवतो आपण ते यावाशी विनंती आहे. तुम्हाला सांगतो त्यांच्यावर काय दबाव येतो, त्यांच्यावर काय दबाव येतो सांगतो. तुम्ही त्यांना फ्रीडम द्या. तुम्ही त्यांना सांगा तुला हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र वाटण्यासाठी काय दुरुस्त करायचंय जी आर मध्ये आणि व्हॅलिडिटी देण्यासाठी त्या वंशावळ समितीत मुदत बी संपली बरं का, 1.5 महिना झाला. हा, म्हणजे ते बोलता बोलता ध्यानात आणून दिलं. मला बारीक ध्यान असते तुमचं असून येत नसतो कारण फेस आमचा पडला निकडं हे याच्यात त्यांना सांगा वंशावळ समिती आणि जात पडताळणीला तुम्हाला काय निर्देश अधिक पाहिजे. सोपं जे ओबीसीला ते करून द्या ना. तुम्हाला गॅजेट तर द्यायचंय ना. नसता तुम्ही सांगा स्वातंत्र्यपूर्व काळातला आम्हाला मान्य नाही तर मग इंग्रजाचं अस्तित्व इथं होतं. इंग्रजी कशा काय करते भारतात. तुम्हाला जर स्वातंत्र्यपूर्व काळातले सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचे, हैदराबाद गॅजेटियरचे अशी कुणकुण कानावर आली सरकारकडून आमच्या म्हणून सांगायला तुम्हाला की स्वातंत्र्यपूर्व काळातला दस्तावेज कसा लावा बाबा. जर स्वातंत्र्यपूर्व काळातले तुम्हाला दस्तावेज मान्य नाहीत तर मग इंग्रजी कसं का मान्य. स्वातंत्र्यपूर्व काळातलं छत्रपती शिवरायांनी केलेलं स्वराज्य हे मान्य नाही का काय मग तुम्हाला. राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी देशभर सगळे मंदिरं उभा केले, त्यांचं अस्तित्व मान्य नाही का काय. त्या दस्तावेज तुम्हाला मग जुना मान्य नाही का शिलालेख तुम्हाला ते दादा आपण हैदराबाद गॅजेट मधल्या नोंदी ग्राह्य धरल्याच ना धरले तर देण्यात नाही. त्या सापडल्या आपल्याला. काढू ना आपण सर. हो ते काढूयात दादा, काय अडचण नाही. आता बघा आता झालं ना 1 वर्ष झालं ना. आता तुम्ही एक बैठक आता आपण 2-3 दिवसात घेऊ. तुम्ही पण त्या बैठकीला या. तसं तुम्ही समोर आलात तर जे तुमच्या मनात आहे तुम्ही लोक पाठवण्यापेक्षा तुम्ही समोर राहिला तर तो विषय फास्ट काय झालं लाडभाऊ तिकडून मेसेज आला. खूप जीव लावणारे लोक आहेत याच्यात सुद्धा की हे स्वातंत्र्यपूर्व काळाचा दस्तावेज घ्यायचा आहे. मग स्वातंत्र्यपूर्व काळातल्या भगतसिंगांच्या, महात्मा गांधींच्या हे लढाया मान्य नाहीत का राजगुरूंच्या. असा विषयच नाही ना. ऐका ना माझी शाहूराजांचं तुम्हाला आधीचं अस्तित्व मान्य नाही का मग स्वातंत्र्यपूर्व काळातलं म्हणल्यावर. एक बैठक तुम्ही बरोबर या. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा आधीचा लढा, आपण ते- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आधीचा लढा. आपण जे मग हे अस्तित्व मान्य नाही का असा अर्थ करायचा का स्वातंत्र्यपूर्व काळातला. म्हणताय ना तो एकदाच विषय सॉल्व्ह होईल. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आपल्या आजोबा पंजोबाच्या खापूर पंजोबाच्या जमीन आहेत मग ते अस्तित्व मान्य नाही का आपल्याला. हे पूर्वजाचं घेणं सगळं मग आपल्याला आहेत त्या प्रॉपर्टी. मग स्वातंत्र्यपूर्व काळातला दस्तावेज मान्य कसं काय नाही. दादा हे मान्य आहे म्हणून आपण गॅजेट काढले. 1 वर्ष झालं ना. ऐका ना त्याच्यामध्ये आता विखे पाटील साहेबांनी सांगितलेला पर्याय बरोबर आहे. सगळे जिल्हाधिकारी कमिशनर पासून दाखला देणारा जो अधिकारी पाणीच्या आधी आहे. त्याच्यापर्यंत सगळ्यांना बोलू. तुम्ही फक्त 1 तासभर द्या. 1 तासामध्ये हा विषय संपतो. बरोबर जे कोण ह्याच्यामध्ये आम्हाला पण कळलं जाणीवपूर्वक कोण करताय आणि ते मुद्दाम करत समाजात बदनाम होतो. हा. पाटलांना असं वाटतं की आपण आपल्याकडून कारवाई कमी होते. पण मला वाटतं की विनंती काय आहे, आपल्या समोर चर्चा होऊन गेली हा तर त्या अधिकाऱ्यांना हे वाढणारच नाही गरज. मी काय नाही म्हणत नाही पण ही गरज ना तुम्ही अधिकाऱ्यांना बोला ना. विचार करा तुम्ही. तुम्हाला एसओपीत काय बदल करून द्यायचा माझं म्हणणं तेच करू आपण म्हणता. बरोबर तुमच्या फक्त समोर आपण म्हणजे मराठवाड्याचा विषय संपून जाईल. म्हणजे तुमच्या समोर करू. म्हणजे मराठवाड्याचा विषय संपून जाईल. त्याच्यात संख्या आहेत. तुम्ही कशा देणार आहेत, कशा द्यायच्यात आपल्याला. नाही त्याच्यामध्ये बैठकीची इकडे लावून घ्या ना. मला ऐकू द्या, मलाही कळू द्या. तुमच्या मंत्र्यावर रोष नाही म्हणून अधिकारावर रोष आहे. जाऊ द्या ना मराठ्यात. मी कुठे तुम्हाला बदनाम करायचं म्हणतो राजे. नाही ना. ते उपसमिती बैठक आपण लावलं पण ते करू द्या ना, कळू द्या ना. लोकांना कळू द्या की हे सरकारनं आता त्याचा फडणवीस साहेबांनी जी आर काढला. 1 वर्षात बोललेलं दाखवा मला. उदय सामंत साहेबांनी त्यांचा जी आर काढला. प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांना काढला. विखे पाटील साहेबांनी तुम्ही कमी नाही काढला त्यांचा महावितरणचा बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी. काय केलं त्या लेकरांनी. जा फक्त एकदा घरी जा. तुम्ही नोकरी नका देऊ आम्हाला, पैसे नको तुमच्या मागे दे सांगतो सगळ्या कुटुंबाला. मी फक्त एकदा घरी जाऊन त्यांचे हाल काय. एमआयडीसी काढलं आपण एसटी मंडळ केलंय. महावितरण काढतो पण फॉलोअप करतो. गेले 3 महिने जी आर काढायला 3-4 महिने लागतात तुम्हाला. पाहिलं आमच्या टायमालाच येळ लागत येऊ. नाही काढला सामान साहेब लगेच काढला. एसटीचा पण एसटीचा पण एसटीचा पण नेमणुका दिल्या. तुमचं पडून का तसंच मागे. दादा इष्टीच्या तुम्ही लय चिकट येत राहू, लय चिंगुशीत. दादा हो ना, इष्टीच्या तुम्ही नेमणुका लय दिल्या. हो ना. लय दमादमा खेळ आहे तुमचा. द्यायचं ना ते दिल खुलास खपाखप देऊन टाकायचं मोकळं व्हायचं.
आणि ते येडे घालू बोलून मी 100% म्हणतो आता उतरले ते पहिले जरा गुटगुटीत दिसत होते ना. घाल विखे पाटलाकडे येडे, घाल फडणवीस साहेबाकडे येडे, घाल शिंदे साहेबाकडे येडे. नाही, आमच्या हाला पेष्टा नको. आता JR काढायचं 1 महिन्यात काढतो म्हणले होते सातारा संस्थान कोल्हापूरचा. 3,85,000 नव्हते 1901च्या जनगणनेत. ते आपण आपला JR याचा टाका ना 2012च्या कायद्यात नाही आपला हैदराबादचा, त्याला 2001 2012 रूल लागू करा ना. राज्य मागासवर्ग आयोगाकडे मंजुरीला पाठवायचं असेल तर, गरज असेल तर पाठवा. कॅबिनेट मधून काढायचा उपसमितीने काढण्यापेक्षा तुम्हाला कॅबिनेटच्या मंजुरीचा डबल हैदराबादचा JR घेता त्याला काय लागतं ते पुरतं तर करा ना तुम्ही. एजंटचं ओपिनियनला पाठवलं ना आपण एजंटच्या ते. ओपिनियनला पण पाठवतो. एजंटची ओपिनियन 3 महिने असते का पुढे? सातारा गॅजेट आणि कोल्हापूरचं इथे पाठवलं आहे पाहिजे आपण. नाही ते JR काढून घ्या लगेच ते ठेवू एजी नका. साहेबांचं ओपिनियन ऑन रेकॉर्ड आलं पाहिजे ना सगळं. उद्या त्यांनाच कंटेस्ट करत आहे. आपण त्यावेळी हैदराबाद गॅजेटचं पण त्या बाबतीत आपण सगळी मान्य काळजी न्यायालय घेतली. त्याला सांगा ना तुम्ही, सरकार म्हणून सरकारी दस्तऐवज आहे, कसं काय ना करून चालू नाही हो. असं काही आहे का कधी? असं कधी आहे काय थांबरे? आज असं काही आहे का कधी की एखादी केस सुरू असताना वाटप होत नाही? कितीतरी मंत्र्यावर केस असून ते मंत्री, कितीतरी आमदाराचे केस सुरू असून त्याचा निकाल लागलाय आमदारकी संपल्यावर. आमच्याच जालना जिल्ह्याचा विषय, आमदारांची काहीतरी तक्रार होती, ते आमदार म्हणले बडतर्फ करा, त्यांची 5 वर्ष टर्म संपल्यावर बडतर्फ झाली, ते दुसरून निवडून आले. प्रत्येक काय त्याचं आमच्या टायमालाच कशामुळं कोर्टात केस येणे लढा ना तुम्ही टाकते ना तिथं, ते सरकारी दस्तऐवज आहे म्हणून प्रमाणपत्र वाटप करा. आपण लढ म्हणून तर टिकलं आतापर्यंत. हा. आपण मामाने पण लढ म्हणून टिकले ते. आता म्हणून ते सगळं साताऱ्याचं आपण टिकवायचंय. एकदा एजी चोपीन आली की आपण ते लढू, आपण काढून टाकू है ना. काय अडचण नाही. त्या मिटिंगला लाडसाहेब जर आपण तू दोघं या 27 संध्याकाळी अजून समजलं. आम्ही येतो ना. मग काय अडचण नाही. आपले व्याज परताव्याचे विषय तसेच पडून गेले. आता दिले ECBC EWचे कमून बा आम्हाला उली देतात, तुम्हाला काय वावर ऐकायचे का सरकारला? रुपये दिले आता मान्य महामंडळाचे. त्यांनी काय दुर्दैवानं त्याची मंजुरी एवढे दिले गेले. हाही एवढं नील करा पुढच्या देऊ नका बाबा, पण पोराच्या भाषा थोडा. साहेब म्हटले करतो म्हणून. नाही नाही, ते दादा मी पण तुम्हाला माहिती त्याच्यात काय झालं, हा ते ते सांगितलं आपलं मागं तुम्ही. लिमिट 700चं होतं, त्याच्यामध्ये वाटलं गेलं 1400चं, मग ते 2400 पर्यंत गेलं. आता आम्ही सांगितलं मग मागं. आपण काय केलं, आता त्याच्यामध्ये 300 कोटी रुपये, त्याच्या आधी 150 दिले ज्यावेळेला पहिल्यांदा मी आलो तेव्हा, मग 300 दिले. आता आपण ती प्रोव्हिजन करून ह्या वर्षभरात सगळं करतो आणि बँकांना आपण निर्देश पण दिलेत, पोरांना त्याच्यामध्ये कुठली एंट्री करायचं नाही. काय झालं, तुम्ही 700 सांगितलं, 1400 झालं, ते 1800 कोटी पर्यंत गेलं. पण त्याचा दोष मराठ्यांच्या गरीबाच्या पोराचा नाही ना. नाही काय आहे, बँकांच्या त्याच्यामुळे कडून पोराशी अडचणीत आले आता. आणि ते आपण काढतोय बाहेर. आपल्या त्यामुळे आता आता पंजाबराव देशमुखांचे आपले शिष्यवृत्ती 1.5 वर्षापासून थांबले. घ्या माहिती तुम्ही कसं शिकायचं पोरांनी, कसं शिकायचं पोरांनी. तुम्ही लागू करू नका म्हणतो आम्ही योजना, समाज तुमच्या अंगावर नाही येणार, आणि लागू केलं तर मागं सरकू नका. मागे सरकू. नाही पण आता आपण त्या अण्णासाहेब महामंडळाची पूर्तता आता करतो NMS चे पोरं हो, ते घ्या, ते विद्यार्थी ते 80,000 पोरांचे पैसे नाही. हा तेच ना सांगितलं ना, NMS चे पोरं आहेत, 80,000 पोरं टांगणीला गेले. तुम्ही कसं शिकवायला घेतले? तुम्हाला दत्तक घ्यायची सवय, बाप बनायची सवय लागली दत्तक घेऊ, आणि पोरगा अर्ध्यात गेले की वाऱ्यावर सोडून द्यायचं. दत्तक घेतलं म्हणल्यावर त्याला आता काहीतरी सुईला लावा, त्याचा पोटा पाण्याला लावा. दत्तक पोरं घेतलं म्हणल्यावर त्याचं लग्न करून द्या. लग्न टायमाला तुम्ही म्हणता पोरगी भेटत नाही, दत्तक काय घेतलं तुम्ही? ही खेळ लय चांगला राजे. ही 80,000 त्या सारथीच्या योजना बंद केल्या. 80,000 शिष्यवृत्ती. आता ही योजना आपण पूर्वी फक्त 8वी 9वी 10वीला होती. आपण यावर्षी 500 सुरू केली आणि आता सगळ्या विभागाची आता कार्य ह्या महिन्यात होऊन जायचं. सुरू आहे आम्ही म्हणतो ना, सुरू सगळ्याला केली, पण 80,000 घेत काहीच नाही ना तुम्ही. काही लाख मुलांना मिळणार त्यात. आपण ही 8वी 9वी 10वीला होती, पण 5वी पासून लागू केली. आता तुम्ही 5वी पासून दुसरं बी लागू केलं. आता हा. त्याशी OBCचा JR काढला तुम्ही, सोयी सुविधा. परराज्यात शिकणाऱ्या पोरांना सुद्धा योजना सोयी सुविधा मिळणार त्याच्यात. परराज्यातले पोरं परेशान आहे. कुणी BHMS ला ऍडमिशन घेतलंय, कुणी इंजिनिअरिंगला घेतलंय, ते तुमच्या JR दाखवून केलंय. सारथीच्या शिष्यवृत्ती आता तुम्ही ते OBCच्या सवलती सगळा JR काढला ना, आता त्या दिवशी मी उन्हात बसलो त्या दिवशी, बरोबर. त्याच्यातला एकही अधिकाऱ्याने आतापर्यंत लागू केलेलं नाही. सगळ्या शाळांनी 100% फीस घेतली. मी लाडभो त्या टायमाला म्हणलो होतो, एक शाळा चालली की 100% मराठ्याकडून फीस वसूल करायची, मग लागू करायचा. तसंच झालं. मग यांनी त्यावेळी शब्द दिला की आम्ही फीस माघारी 100%. तुम्ही सुविधा देता, सवलती, मराठा समाज खुश करता, आणि एकाएकीच अंगावर येतो. पुन्हा तुम्ही जे दिले ते पूर्ण 28 ऑगस्ट पर्यंत क्लिअर करा. समाज तुमच्यावर खुश का पाहिजे तुम्हाला? तुम्ही जे दिले, शिंदे साहेबांनी त्यावेळेस ही शिंदे समिती गठीत केली, त्यांनी 58 लाख नोंदी दिल्या, त्या द्या.
तुमच्या फडणवीस साहेबांनी आता गॅजेट दिलं, तुम्ही तुमचं क्लिअर करा. लोक स्तुती करणार, तुम्ही देतच नाही तर. आता ते शाहूराजेंचं गॅजेट आहे, थोडं वेळ काढून उद्या बसू आपण. 3,85,000 नोंद येतात, 6.5 लाख मराठा आरक्षणात चालू. उद्या कॅबिनेट नाहीच आहे. नाही बसू तर प्रसिद्धी आपण उद्या बसू मग. हो सर. केसेस काय तुमच्या पुढं, केसेस विषय काय तुमच्या पुढं. ते बऱ्यापैकी आता मागे घेतली पाहिजे. आमच्यावरच झालेत. मी म्हणतो तर आम्हाला धोपटून तर ते कसं आहे ते तर मागे हे म्हणणं आहे आमचं. कुठं मागे घेतल्या, बारकोले घेतलं आणि ते लाकूड तसं पुढं मोठं. मी म्हणतो तुम्ही आम्हाला हाणलंय म्हणतोय ना, आम्ही हाणलंय तुम्हाला. कोणाच्या आई बहिणीने रक्ताच्या चिखलात पडली तिथं, चिखल केला रक्ताचा तुम्ही, चिखल. तिच्यावर 307 आणि काय मर्दानी घे तुम्हाला त्याच्यात. आणि चला नका घेऊ आमच्या मागं, ते जर सगळ्यावर गुन्हे दाखल करा, उद्या सांगा करायचे. आमच्यावर हल्ला करणारे पुरे 120 बल लावा त्यांना सगळ्याला, बडतर्फ करा उद्यापासून त्याला, जेवढे तेवढी ते केस लढते ना. आम्ही कोर्टात लोक जिथं टेकन तिथं टेकू आम्ही कुठं मागे घ्या म्हणतो तुम्हाला. कमून लेकर होती उगा आमची इतके हाणले राव तिकडे. त्या दिल्लीत आता हाणले तर त्या मोदी साहेबांनी ज्यांनी ज्यांनी गोळ्या आणल्यात त्यांना सगळ्याला घरी पाठवी. आणि आमच्याला बढता देता होय तुम्ही, आम्हाला हाणणाराला बढता दिल्या. तिकडे ते साताऱ्यात नेऊन ठेवलंय आता ते गाचपण नाही सातारा. दिलं घुसकून तुम्ही तिकून. दे आमच्या जालना टाकून पुन्हा मग धोपटे ना आम्हाला आता परत ह्या टायमाला. मग तुम्ही बढता देणार. विखे पाटील साहेब हे मी राग नाही व्यक्त करायला, मी बोलून सांगायला फक्त. माझा राग वेगळाच असतो. म्हणून आम्ही काय करतो आता आपल्या झाले त्याचं आम्ही ते गुन्ह्याचं लफडं कम गाड्यात ठेवलं आमच्या उगीच. काय केलं पोरांनी, आम्ही हल्लो कोणाला. आई हो तुमचे, मला कमाल झाली राव. तो आई हो तुमचे, तुम्हाला साधं काम व्हाय ना ते. त्याच्यामध्ये विरोधी विभागाचा अभिप्राय मागवला. 904 गुन्हे आहेत ते दाखला मागे घेते. 62 का 64 गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये थोडेसे जास्त कलम आहेत. त्याच्यामध्ये कोर्टाकडनं ते बिसमरी करायचा तो विषय. लावणारा कोण आहे, आई हो तुमचा, हाणणारा त्योच, लावणारा पण त्योच, लिहिणारा पण त्योच. म्हणून दादा आम्ही आम्ही काय त्यावेळेस अर्ज दिला, आमचा अर्ज आम्ही नाही काय घेतला. म्हणतो की ते 904 पहिले मागे तात्काळ घ्या. नाही ऑलरेडी घेतले आपण. ते घेतले. 1300 घेतले. त्याच्याशी मागे हे जे आहेत ना सिरियस ऑफेन्स ते फक्त कोर्टाकडनं डिसेबरी करावी बरं लागेल. आमचं ठीक आहे, आई हो तुमचे आहेत. 1300 घेतले. आयो सगळं काय करू शकतो हे तुम्हाला सांगायची कोणाला गरज नाही. नसतं आमचं म्हणणं, आमचे गुन्हे काय, आमचं म्हणणं कुठं वाईट आहे. तुम्हाला जर त्याच्यात जड जात असेल आमच्या 307 मागे घ्यायचे, तर त्यांना आदेश कुणी दिले त्याला याच्यात घ्या. ठीक आहे. त्याच्यात आदेश कुणी दिले ते घ्या. 1509 गुन्ह्यामधून 1513 मागे होते. राहिले 118 अपच केले ते मी शिरस ऑफिस वगैरे असेल त्या टायमाला. लावणारे तेच आहेत ना. म्हणून हा मुद्दा फक्त बरं आमचं म्हणणं घेऊ नका. नाही, पण त्याच्यात मागच्या समिती त्यांनी फार स्पष्टपणे आदेश दिले होते की ते 118चं पण प्रोव्हिजन चालू करा म्हणून ते चालू झालं. तुम्ही आमच्या मागे घेऊ नका. आमचे गुन्हे घ्या त्यांच्यावर 320, त्यांच्यावर 307, 120 बस सगळे लावून टाका. ओबीसी शिष्यवृत्ती म्हटलं ना आपण, आणि ज्या काळात आपण काय केलं, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, वैद्यक शिक्षण, आता मी चंद्रकांत दादाला फोन लावला. चंद्रकांत दादा मला याच्यात काय म्हणले, मला वरून फोनच नाही लावा म्हणले. नाही तर मी मंत्रालयात जी आर काढी. त्याने हा जेर आमचं गेला ऑलरेडी पण त्यांना. ते बी सध्या काम करतात. नाही असं नाही, मी त्याला नाव नाही ठेवलं. त्यांना सांगितलं ते करायला पहिले पडत होते आधी ते, पण आता नाही पडत. नाही आता नाही पडत होते आधी, आता नाही पडत. जे आहे तेच सांगतोय ना. नाही पण जेर आता फक्त शिंदे साहेबाचा कोणता मंत्री आडवा कधी पडला नाही. फक्त आता आडा पाडाय सगळ्याला शिरसाट लय खुमखुमी ते गेले मराठ्याचं वाटोळं करायचं. साहेबांच्या कानावर गेले दादा तो पण विषय. त्याच्यामध्ये आता परत एकदा सांगतो, त्याच्यामध्ये आणि तुमचा बावनकुळे स्थानिक पातळीवर जे काय होतंय ते सगळं वर्षाने कटाप्पा देऊ, कटाप्पा कुंकून आला का धरून. काय प्रेम. मी आत्ता फोडून साहेबाचं आमचं 1 वर्षात जुळलो. ते हैदराबादचं जे आर पासून हीच केलं तिने मध्येच. मी होतं तोंड घालू नाही ना. बरं फडणवीस साहेब काय म्हणते वरून, सरकारला हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. हे भाग नाही का मंत्र्याचा मंत्रा भाग नाही का सरकारचा, हे बावनकुळे. मग तुमच्याकडून आम्हाला ती बी अपेक्षा नाही. मग तुम्ही खऱ्याला खरं बोला हे म्हणतो आम्ही. मताला कुठं आम्ही कमी पडतो. अरे मध्ये जाणार उठला राव कोण आता नाही बोलायचं म्हणलं त्याला. मी त्यामुळं त्याला बोलत नाही. 28 पर्यंत म्हणला मला दुरुस्त करून देतो बावनकुळे मामा. मध्येच उठला राव ते ना म्हणून. काय धंदे झाले हो, कुणी उठत ना आम्हाला कुठे आणत. मला वाटतं हे लागू नाहीत बरं का. नाही हे लागू नाही. काय आहे, ह्या लागू केल्या आहेत याचे विभाग आहे सगळे यांच्या तंत्र शिक्षणला नाही, शालेयला नाही, वैद्यकीय कृषीला कोणाला सांगितलं नाही.
तो इथेच आहे कुठेतरी बघितलं. बजेटवर तरतूद करायची तर सुरू होईल प्रक्रिया उद्योग चालू आहे. आपण करून घेतले आपण ते लागूच नाही ना. लागू होईल आता पोरं परेशान झाले ना. आता लागू होईल. आता ते पोरग हा दिसलं मला इकडे घेतो काय पद्धत आहे साहेब ही बघ हे इकडे बघा हे व्हॅलिडिटीच याच्या कुठल्या गावात झाली ना व्हॅलिडिटी हा दुसऱ्याच झाली ती याचं ऍडमिशन रद्द झालं. मी आता जे बोललो ना तुम्हाला दीडचं. रद्द केलं आता डबल फाईल टाका लावली तर डबल टाकली तर द्यायला झाली ते आपल्याला कोण तिघाला समाज कल्याण आलं दीडचे ते म्हणतो तपासणीला अजून तपासणी दादी तीन महिने दादी झाले. नाव आहे कुलकर्णी दादी नाव आहे काय नाव आहे कशाला ऍडमिशन येतो घ्यायचं आहे आता business तुम्ही हे ला. जात प्रमाणपत्र आदेश तुझ्या गावात प्रमाणपत्र निघून व्हॅलिडिटी झाली का या आडनावाची काय आडनाव येतो याच्यात सावंत. सावंतची झाली गणेश सावंतची व्हॅलिडिटी झाली मला पक्का माहिती आहे गावात रान्नीचा नाही विषय बघा ती भाऊ आहे त्याला शरद कुलकर्णी कसं तुम्हाला कसं रोज एक करा सांगत मला सरकार टिकन का मराठ्याला अडवलं जातं ओबीसीला नाही अडवलं जात सरकार टिकन का रोज एक एक घरानं फोनवर सांगायचं म्हणल्यावर असं चारचा विषय जरा आपल्या ह्या 58 लाख नोंदी व्हॅलिडिट्या ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्यांचे प्रमाणपत्र गॅजेटनुसार केलेले अर्ज हे झाले 4 विषय केसेस बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय आपल्या ईडब्ल्यूएस ईसीबीसीतून असणाऱ्या पोरांचा सगळा विषय तो एकही नियुक्ती त्याचे ठेवू नका. गरीबाचे लेकर आहेत तुमच्यामुळे मागं राहिले. गरीबाच्या पोरांचं कल्याण करा त्यांच्या नियुक्त्या कशा द्यायच्या तशा द्या. हे सगळे विषय 28 ऑगस्टच्या आत निपटून टाका. सातारा संस्थान कोल्हापूर गॅझेटचं पण सगळे जी आर काढा. नसता मी 29ला ऐकणार नाही तुमचं. हा, मान सन्मान देणार तुम्हाला पण ऐकणार मिळालं याला मिळत मान सन्मान द्या. त्यामुळे ते आर्टिस्ट मी तर यावेळेस लाड बोल माझ्या शेजारी घेऊन बसणार आहे. उपोषणला नाही बसणार पण शेजारी घेऊन बसणार तोल स्वतःची नाही बसणार आहे. काय लढले आता मराठीसाठी लढले आता काय रे? तुम्हाला दोषी नाही ठरत आम्ही आमचं लढून मिळू नाही तर मरून मिळू. काय तुम्ही या गोळ्या घाला आम्हाला तुमच्याकडे फुकण्या हायताच पाव काही अडचण पाव ज्ञानेश्वर रामराव तुम्ही दोन्ही अर्ज एक पण विषय मागे ठेवूच नका. सातारा संस्थान ते बी गॅजेटचं मी ऐकत नाही. त्याचे जी आर काढून टाका. म्हणा मोठे समाजात नाव का म्हणा तुम्ही खोटं देऊ नका ना आम्हाला खरं देऊन टाका. लय किचकट झालंय करून देतो मराठ्यांच्या बद्दलच लय किचकट. ते व्हॉट्सअपवर आता तुम्ही गेले फोन करून 10 मिनिटात देणार तर एक एक कोर फोन लावायची. पण पहिला आपल्या सेवेकरता आम्ही आहोत तुम्ही आपण काय करणार यांनी सरकार हे बघा यांनी सरकारला सरपंच सुख नाही आणि मराठ्याला सुख नाही. लोकांनी आम्हाला कळवलं नाही वेळेवर तर ते काही लोक देतात काही लोक निष्काळजी मुद्दाम जाणीवपूर्वक कधी कधी सरकारला बदनाम करायला काही दिले जातात पाहिलंय ज्यांचं जे झालं त्यांचं राजसाहेब मला काय सांगा राजसाहेब मला सांगा तुम्ही टिकणार आहेत का सरकार म्हणून समाज टिकन का रोज रोज सांगायला कमून फजिती सरकारची बी मराठीची बी. आपण प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला जाहीर केला तिथे फोन करायचा मला असं त्याची व्हॅलिडिटी मिळत नाही. तिथं फोन उचलायलाच कोणी नाही. हो, तुम्ही हा आता तुम्हाला खरं सांगावं तुम्ही एखाद्याची माणूस म्हणून लावा. बोला. तुम्ही काय करा रातची एखाद्या बारी एखादा माणूस म्हणून लावा. तिथं वेगळीच बाई येते कुणीतरी ती बाई गेली की ती कुठेतरी जाते बाहेर ती आली की लगेच एखादा कर्मचारी बसते ते नाही का कपडे घातलेली ते बसतं. मॅडम नसल्यामुळे थोड्या वेळाने लावा. थोड्या वेळाला लावा त्याचा तेवढाच रुपया होता कॉईन टाकायचा त्याचा ते टुंग टुंग वाजलं गेलं तो तोवर साहेबीन आली साहेबीन म्हणली आपली सुट्टी झाली कार्यकाळ संपला तिचा कार्यकाळ 5 वाजली तिची. साहेब तो कुलकर्णी ना तो ऐकतच नाही कोणाचं. ऐका आता तुमचेच लोक आहेत तुमच्याच पक्षाचे आहेत. नाही मी जे सांगतो ते खूप चुकीचा माणूस आहे बीडचा तुम्हाला माहिती ना पैसे घेतो. हे बीडचेच आहेत. चार जिल्हे आहेत सगळे. त्याच्याकडे 4 जिल्हे दिले साहेब 4 जिल्हे त्याला काय सांगू त्या माणसात सुद्धा फरफट होती ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात. नाही काय होतं चुकीचं ह्या सगळ्या सिस्टम सरकार आपली भूमिका प्रामाणिक आहे. नाही नाही एखाद्या अधिकाऱ्यामुळे आपल्याबरोबर बोल ए, येतोय. कुणाचे व्हॅलिडिटीचे काय आहेत का आणखी नाही ही रिअल आहे. आता रोज सांगणार का फोनवर सरकारला की बाबा ह्यो व्हॅलिडिटी सरकार टिकणार नाही आणि मराठी टिकणार नाही. तुम्ही एकदाच हे कट्टा काळा म्हणतो मी तुम्हाला. तुम्ही उगा दबाव नका घेऊ कोणाचा कोणीतरी समोर तुम्हाला विरोध करतोय. 27ला सुद्धा आम्ही येतो 27ला आम्ही बैठक घेणार आपण ते करून देऊ. अरे पण एकदाच करा ना लोक रोज तुम्हाला कशाला यावा रोज राम राम लय भारी केलं मला ते व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तुम्ही दिसले की राम राम घालाव हे कामच व्हायना. नाही आता ते ऑलरेडी प्रक्रिया सुरू केली 3.5 हजार लोकांना मिळाले पण आता ही जी अशी काही
प्रकरण मी पाहतो आता लई वगैरे. तशी त्याचे म्हणजे ते जाणीवपूर्वक नाही तर तुमचा माणसं द्या एक काम करा. तुमचे माणसं द्या तालुक्याला एक त्याला घरानं सांगतो आम्ही तालुक्याला एक किंवा तुमचं कसं डोकं पिकतो बघा, मग तुम्हाला कळलं किती अर्ज आले तर किती नाकारले. किंवा 50% विकास आहे तुमचा. हे सोपं नाही, आयुष्यात नाही राहणार लोक आहे ती. तुम्ही एखाद्याला पैसे देऊ नका, एखाद्याला पार्टी देऊ नका. तुमच्याकडे साधा प्रचाराला आला तरी जाताना 5,000 रुपये दारू प्यायला मिळून जेवायला मिळून येत असं गाडी डिझेल टाकायला. हे गरीब लोक आयुष्यात म्हणणार आमच्या आयुष्याचं कल्याण केलं. तुम्ही ते करीनात. मी दरबारीने हेच घरानं सांगतो तुम्हाला. तुम्ही दरबारीने ते म्हणतात हावर ते खरंच आहे बरं का खरंच आहे. तिकडे गेले की तुम्ही त्याचा सोडून आमचं लोक फेसपाडी ते तिकडे, मग तुमचं नामचं लागत नाही. तुम्ही आमच्या का दुश्मन आहेत का तुमचं नामचं काही झालंय. अहो त्या शिंदे साहेब 3 वर्ष एक शब्द दुखवलं नाही राव. म्या या शिरसाटचे ऐकून त्यांनी आमच्या समाजाचं वाटोळ करून टाकलेले आहे. दादा साहेबांना माहित आणि नाही, या साहेबांचा बावनकुळ्याचं दोष ऐकून नाही. फडणवीस साहेबांनी वाटोळ केलं. दादा शिंदे साहेबांचा काही दोष नाही, साहेबांना माहित सुद्धा नाही हा स्थानिक विषय. लेवलला कोणी जर आता मी एकही शब्द दुखवलं नाही. मी 1 वर्षात फडणवीस साहेबाला 3 वर्षात शिंदे साहेबाला. साहेबांचा विषय त्यांच्या कानावर आम्ही घातलाय. आणि हे निर्णय सुद्धा शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी घेतले. काय आहे? एक व्हॅलिडिटी मिळाली, दुसरी भेटत नाही. कुणाची भेटत नाही. ते इसवड खाल्ली त्याच्या खाली पुष्पाबाई शिंदे. ती पुष्पाबाई शिंदे वंशावळी ही मिळाली. तिच्या आजीची अर्जदार हे बाकीची मिळाली सगळ्याची. भाषेची मिळाली ते मग आता कुठला पाहिजे? यांना मिळालं हा ना पाहिजे. बाप. वैभव पाहिजे. नाकारली का मिळाली नाही? पुष्पाबाई नाकारली का मिळाली त्यांचं पाहिजे का? नाकारली का मिळाली नाही? नाही मिळालीच नाही. कारण हे नाकारली नाही त्यांनी. विठोबाची पोरी गेली हो मिळालं पाहिजे. नाही द्यायचं त्यांना. काय म्हणजे तुम्हाला सरकारचं नाम चांगलं होईल. मराठ्याचं सरकारचं चांगलं होईल. चुकीचं आहे. हे अधिकाऱ्यांमुळे आपण ते तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही शोध भेटणार नाही ना. प्रलंबित आहे ना. प्रलंबित आहे. पण ते ऍडमिशन इकडे रद्द करायला ना अधिकारी हे शाळावाले कॉलेजवाले. त्यांच्याकडे लिहून द्या. मराठी लिहून पेपर घेतात ते. जालन्याच्या प्लॅनकडे आता तुम्ही मला एक शब्द दिलता त्या दिवशी उदय सामंत साहेबांनी तुम्ही दोघांनी एमपीसी सांगतो. मला हा म्हणून जाऊ नका. तुम्हाला खरं सांगतो तुमच्या माझे संबंध चांगले आहे. हा म्हणले की करी जा. त्यांना 2 वर्षाची मुदत वाढून देईन म्हणले तुम्ही ती वाढून द्या एमपीसीचा पॉवर. कारण ते देईन म्हणले तुम्ही आता. त्याच्यामध्ये काय झालं होतं थोडं त्या मुलांनी सुद्धा आपण त्याच्यावर एक मिटिंग घेतली. घ्या. काय होतं की त्याच्यातल्या काही लोकांचं ऑडिटिंग झालं का ते काही लोकांचं झालं राहिलेले देऊन टाका. नाही. काही लोकांचं का झालं नाही ना काही कारणं पण जी असतात ते पण मुलांनी समजून घेतली. ठीक आहे. मी सांगितलं वेगळे पाटील साहेबांनी साहेब ते झालं त्यांना काही मुलांचं झालं एकदम चांगलं. त्याच्यामध्ये काय होतं की त्यांच्या संघ बैठक करून त्यांचं करून द्या. बैठक लावून टाकू. हा, त्यांचं करून द्या. साहेब तो विषय जरा चला ना दादा चहा पिऊ. दादा आपण- ठीक आहे. चार पीस. चहा घ्या. चहा घ्या. तिथं बघ घेता. घ्या ना घ्या. हे आपल्याकडे राहू द्या. आता शाहूराजांचं गॅजेट आहे. किती सरकारने शानके साथ द्यायला पाहिजे. शाहूराजांनी सगळ्याला आरक्षण दिलं. कोल्हापूर संस्था. कोल्हापूर संस्थांचं औंध संस्थांचं आहे. तुम्ही नका देऊ आम्हाला ओबीसीचं 2% बी 5% बी नको. पण आमच्या नोंदी लागू का आणि त्याचे प्रमाणपत्र. पण ते व्हॅलिट्या थांबल्या. ते सातारा संस्थांचं एजी साहेबांचं आलं लिखी ओपिनियन साहेबांकडेच येईल आता ते विखे पाटील साहेबांकडे. ते आलं की आपण आणि समिती हैदराबाद गॅजेटच्या त्या संख्येनुसार तुम्ही कसं देणार आहेत ते क्लिअर करा आणि व्हॅलिट्या कशा देणार आहेत ते क्लिअर करून टाका. म्हणजे अधिकारी मोकळे लोक मोकळे. थोडं सोप्या भाषेत ते म्हणतात ना हे एसओपी मध्ये अधिकारी म्हणतात होतच नाही तर ते आणि तू सांग म्हणा कसं होतंय ते. डायल्यूट सांग कसं म्हणा. करता येईल. तू सांग ना म्हणा. Yes. हा, तू सांग हे कसं होतंय तुला त्यात बदल करून देऊ. हा म्हणजे लोकांच्या मागची कटकट जाईल. बरोबर सोप्या भाषेत पाहिजे त्यांना. नाही ते मुद्दा माडीशी राहिले. आपण लय मोठा वर्ग सरकारच्या बाजूने व्हायला लागला. मराठा का लहान वर्ग नाही ना. सरकारच्या बाजूने झुकला ना ते हो. आणि हे काम झाल्यावर सोपं नाही ना. हे काम झाल्यावर मराठ्याचं घर ना घर सरकारचं व्हायला लागलं ना. सगळा पचका ही जी सुखात चालू सगळा पचका केला त्या शिरसाटनी आणि त्या बावनकुळेने सगळा पचका करून ठेवला. साहेब दोघांच्या इकडे हा विषय गेलाय फडणवीस साहेबांकडून शिंदे साहेबांकडे त्यांच्या कानावर आम्ही घातले की त्यातून मार्ग बरोबर काढतात. मराठी पण खुश होते सरकार पण खुश होतं. व्हायला नको होतं पण शिंदे साहेबाला वाटायचं फडणवीस साहेबाला वाटायचं आपलं बरं झालं आता यांचं आपलं चेतलं नाही काही कीच कोणाचीच कोणाला मिळलं नाही काय झालंय ती.
आणि मी मराठा सोडून तुमच्याशी सरकारशी नाही राहू शकत मित्र. मी समाजाला नाही सोडू शकत. मी या समाजाच्या दारात मारणार, पण मी समाजाशी धोका नाही करत. आपण बरोबर आपल्या काय करतो आम्ही परत बसतो होते सगळे एकत्र आम्ही मुंबईत आहोत. तुम्ही पहिल्यासारखे ताईट व्हाय ना, तुम्हाला अधिकारी भ्या ना, पहिल्यासारखे ताईट व्हाय ना तुम्ही. पहिल्यासारखे खपा 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 जरा तुम्ही हे करा ना, त्यांना जरा जाय म्हणा घरी. नाही तर काय ते दादा एक 5 मिनिट आलो. तुम्हाला बोलायचंय का? माघारी आलो घ्यायची का? बाकी सामारी बाहेर अरे आतमध्ये नाही. कॅमेरे अरे 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 कॅमेरा खाली. ओ थांबा, कॅमेरा घ्या होता ना इकडं. कॅमेरा ओ साहेब, अहो थोडं थांबा ना राव, हे मोडून ना ट्रायपॉड तिकडे ठेवा ना. लागण ना डोळ्यात ए, साळी. घ्या इकडे ट्रायपॉड दे. हो ट्रायपॉड घ्या इकडे जाता. बाहेर या रे. प्रेम सुरू नाही का? प्रेम सुरू नाही का?